Yes, very good morning to all. Yes, very good morning to all. A complex number related to the JEE separate part घेतला जाईल एवढं सांगेल फक्त. सेपरेटली तो घेतला जाईल त्याच्यासाठी काही कन्क्लुडिंग लेक्चर्स लॉंग ठेवावे लागतात. जे कन्सेप्ट तुमच्या सिलेबस मध्ये नाही आहेत पण JEE ला आहेत असे कन्सेप्ट सेपरेट आउट केले जातात आणि ते वेगळे घेतले जातात. यू शुड बी शुअर ऑफ युअर रेग्युलर पार्ट्स. आता जो रेग्युलर पार्ट आहे तो तुमचा काय पाहिजे, क्लिअर पाहिजे. हा पर्पज आहे या लेक्चरचा पूर्णपणे. आणि एमसीक्यू कसे असतात, रेग्युलर जर कव्हर केलं तर एमसीक्यू काय डिफरंट असतात हे तुम्हाला समजलं पाहिजे. की एमसीक्यू एक्झॅक्टली काय प्रकार आहे. एमसीक्यू मध्ये असे कन्क्लुजन्स तुम्हाला क्लिअर पाहिजे. हे काही कन्क्लुजन्स असतात हे तुम्हाला तुमच्या टेक्स्टबुक मध्ये फक्त कन्सर्न दिलेलं असतं, त्याची लिंक केलेली असते. येस, लेक्चर समरायझेशनच तेच चाललंय. लेक्चर समरायझेशनच करणार आहे. फारसं डीप जात नाहीये त्यामुळे थोडक्यात सांगतो. डोमेन म्हणजे काय, रेंज म्हणजे काय सांगा बरं. मी स्वतः सांगितलं तुम्हाला डोमेन म्हणजे काय आणि रेंज म्हणजे काय. क्विक फास्ट सांगा. डोमेन म्हणजे काय, रेंज म्हणजे काय. एक्स ऍक्सिस वरती ज्या व्हॅल्यूज असतात त्याला आपण काय म्हणतो, डोमेन. करेक्ट. एक्स ऍक्सिस वरती ज्या व्हॅल्यूज असतात त्याला आपण डोमेन म्हणतो. साइन कॉस टॅन बाबतीत डोमेन म्हणजे काय घेतलं जातं. एक्स ऍक्सिस वर काय घ्यायचं असतं, एक्स ऍक्सिस वर काय घ्यायचं असतं, साइन कॉस टॅन रिलेटेड जर फॉर्म होत असेल तर एक्स ऍक्सिस वर काय घेतात सांगा पटकन. एक्स ऍक्सिस काय कॅरी करतो, एक्स ऍक्सिस काय कॅरी करतो, एक्स ऍक्सिस व्हॅल्यूज कॅरी करतो. बट व्हॉट व्हॅल्यूज, कुठल्या टाईपच्या व्हॅल्यूज एक्स ऍक्सिस कॅरी करतो. अरे काही शिकलाय का नाही तुम्ही. एक्स ऍक्सिस वर काय असतात, अँगल. काय असतो एक्स ऍक्सिस वर, अँगल असतो. आणि वाय ऍक्सिस वर व्हॅल्यूज असतात. मग इथे अँगल मार्क केले जातात. 0, 30 डिग्री, 45 डिग्री, 60 डिग्री हे असे नाही दिसत पण तुम्हाला दिसताना ते असे असतात. π/6, π/4, π/3 असं मार्क केलेलं असतं. 60 देन 90 डिग्री, π/2 असं मार्क केलेलं असतं रेडियन मध्ये. हे डिग्री मध्ये आहेत, हे रेडियन मध्ये आहेत. त्याच्या अगेन्स्ट साइन 30 ची व्हॅल्यू ज्यावेळेस आपण 1/2 लिहितो इथे येतो. 45 डिग्री लिहितो त्यावेळेस 1/√2 इथे येतो. 60 डिग्री सांगतो आपण साइनची व्हॅल्यू त्यावेळेस ते √3/2 इथे येतं. √3/2 आणि साइन 90 1 येतो त्यावेळेस आपण इथं असतो. साइन 90 1, साइन 90 ची व्हॅल्यू 1 म्हणजेच हा एक काय मिळतं तुम्हाला, कर्वेचर मिळतं. हा एक कर्वेचर मिळतं तुम्हाला डायरेक्ट. साइन 90 व्हॅल्यू इज 1. अर्थ समजला का. एक्स ऍक्सिस वर काय असतात, अँगल्स असतात. वाय ऍक्सिस काय कॅरी करतो, व्हॅल्यूज कॅरी करतो. व्हॅल्यूज कॅरी करतो. सो डोमेनचा अर्थ कळाला का. डोमेन मीन्स ऑल द व्हॅल्यूज फ्रॉम +∞ टू -∞. हे सगळे अँगल्स राईट, त्याच्यासाठी असलेलं व्हॅल्यूज. साइन 30 इथं क्रॉस करा, इथं या 1/2. करेक्ट. साइन 45 घ्या, इथं क्रॉस करून इथं या 1/√2. साइन 60 घ्या, √3/2 इथं या, दॅट इज √3/2. 0.8667 असं आहे आन्सर त्याचं. 0.8. मग ग्राफ वरती मला फक्त काय सांगायचंय की एक्स ऍक्सिस विल कॅरी द अँगल्स, वाय ऍक्सिस काय कॅरी करतो, व्हॅल्यूज काय कॅरी करतो. साइनची हायेस्ट व्हॅल्यू +1, लोवेस्ट व्हॅल्यू -1. साइनची हायेस्ट व्हॅल्यू आणि लोवेस्ट व्हॅल्यू -1 असं तो कॅरी करतो. राईट. हे कन्क्लुजन आहे याचं. सो तुम्हाला माइंड काय करायचंय, माइंड काय करायचं ते सांगतो. या ठिकाणी काय माइंड करायचं, साइन एक्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन जर असेल, साइन एक्स जर ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन असेल तर त्याच्याशी रिलेटेड जेवढे काही अँगल्स तुम्ही घेऊ शकता ते सगळे अँगल्स घ्यायचे आणि त्या अँगलसाठी हायेस्ट व्हॅल्यू +1 आणि लोवेस्ट व्हॅल्यू -1 असते. म्हणजे वाय व्हॅल्यू, याला आपण y = साइन एक्स म्हणू. y म्हणजे रेंज, लक्षात ठेवा. डोमेन म्हणजे एक्स. सो साइन तुमचा लाईज येतो -1 and +1 मध्ये. -1 and +1 मध्ये लाईज येतो.
तुम्ही जर ग्राफ जर पाहिला चुकून पुस्तकामधून टेक्स्टबुक मधून जर चुकून बघण्यात आला तुमच्या, तर लक्षात ठेवा साईनची हायेस्ट व्हॅल्यू +1 येते आणि लोवेस्ट व्हॅल्यू 270 डिग्रीला -1 येते. -1. दॅट्स वाय रेंज इज -1 +1. कॉस एक्स बाबतीत सुद्धा सेम, अँगल -इन्फिनिटी टू +इन्फिनिटी मध्ये येतात आणि हायेस्ट लोवेस्ट व्हॅल्यू -1 +1 येते. दिस इज द कन्क्लुजन अबाउट द साइन एक्स अँड कॉस एक्स. टॅन एक्स 90 डिग्रीचे अँगल चालत नाहीत, ऑड मल्टिपल्स ऑफ 90 टॅन इन्फिनिटी असतो. करेक्ट. सगळ्या रिअल व्हॅल्यूज टॅन कॅरी करतो, सगळ्या रिअल व्हॅल्यूज टॅन कॅरी करतो. टॅन 0 ला 0 असतो, लक्षात ठेवा. 90 डिग्रीला मात्र टॅन काय कुठं जातो तेच माहित नाही इन द सेन्स खूप लार्जर व्हॅल्यू कॅरी करतो, लार्ज व्हॅल्यू कॅरी करतो. राईट. वी कॅन नॉट डिफाईन दॅट. याला आपण नॉट डिफाईन म्हणतो, नॉट डिफाईन असं म्हणतात. सिमिलरली कोसेक एक्स, सेक एक्स, कॉट एक्स याचे ग्राफ्स तुम्हाला ऑब्झर्व करायचे. चेक करा कोण कोणावर डिपेंडंट आहे, कोण इंडिपेंडंट आहे. एक्स ऑलवेज इंडिपेंडंट असतो. फंक्शन डिफाईन करताना एक्स इज टू वाय डिफाईन सेट एक्स डोमेन. एक्स काय डिफाईन करतो, डोमेन डिफाईन करतो. रिटन ॲज DOM, डोम ऑफ एफ म्हणतात फंक्शन. याला म्हणतात इंडिपेंडंट व्हेरिएबल. एक्स कोण असतो, इंडिपेंडंट व्हेरिएबल असतो. फॉर विच द इमेज एफ ऑफ एक्स ला म्हणजेच वाय ला काय म्हणतात, इमेज म्हणतात. शब्द लक्षात ठेवा. अँड डिफाईन एलिमेंट ऑफ वाय कॉल्ड ॲज कोडोमेन म्हणतात त्याला. कोडोमेन. कोडोमेन मधले काही पार्ट कशामध्ये येतात, रेंज मध्ये येतात. कोडोमेन खूप मोठा आहे, सपोज -इन्फिनिटी टू +इन्फिनिटी, पण आपल्याकडे साइन साठी काय लागतो, -1 टू +1 एवढंच लागतं. याला रेंज म्हणायचं. -1 +1 मध्ये साइन येतो म्हणून याला हायेस्ट लोवेस्ट व्हॅल्यू जर काउंट केले तर ती -1 +1 मध्ये येते. आणि कोडोमेन किती रे, कोडोमेन बघायला गेला तुम्ही तर -इन्फिनिटी टू +इन्फिनिटी. साइन साठी आपल्याला लागतं काय, -1 +1 एवढीच व्हॅल्यू लागते. याच्या इंटरमिडिएट सगळ्या व्हॅल्यूज कॅरी करतो साइन, थोडक्यात. ठीक आहे. हा एक कन्सेप्ट आहे एक्स वाय. लक्षात राहिलं ठीक आहे, नाही लक्षात राहिलं तर सोडून द्यायचं सरळ, जास्त टेन्शन घ्यायचं नाही. क्लिअर. जर कन्सेप्ट आहे, ज्यांना आउट ऑफ मार्क्स मिळते त्यांनी मात्र काळजीपूर्वक राहायचं, आपल्याला कुठे आउट ऑफ मार्क्स मिळायचे. बरोबर आहे का स्टुडंट्स. ज्याला घ्यायचे त्यांनी मग काय करायचं, थोडंसं वर्क व्यवस्थित ठेवायचं, त्याच्याशिवाय नाही. वर्क व्यवस्थित ठेवावं लागतं. ही PDF तुम्हाला सेंड केली जाईल, डोंट वरी. तर तुम्ही तुमचे की पॉइंट्स काढून ठेवत चला. तुम्ही तुमचे की पॉइंट्स काढून ठेवले पाहिजे. ओके. साइन डोमेन रेंज, कॉस डोमेन रेंज, टॅन डोमेन रेंज, कोसेक, सेक आणि कॉट. हे ग्राफ मी तुम्हाला साइनचा काढून दाखवलं होतं मी स्वतः. कॉसचं तुम्हाला ड्रॉ करायला सांगितलं होतं, काही ग्राफ ऑब्झर्व करायला सांगितलं तुम्हाला. ओके. नेक्स्ट, डोमेन रेंजचा कन्सेप्ट अलाइडचा आत्ताच झालाय तुम्हाला. अलाइड काय सांगतो तर साइन ऑफ 90 - थीटा, साइन ऑफ अँगल 90 - थीटा. राईट. साइनचं कन्वर्जन कॉस मध्ये होतं, साइनचं कन्वर्जन कॉस मध्ये कन्वर्ट होतं. आणि 90 - थीटा म्हणजे कुठला क्वाड्रंट रे, फर्स्ट क्वाड्रंट मध्ये ऑल ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स पॉझिटिव्ह असतात. सपोज मी हाच अँगल तुम्हाला साइन ऑफ 180 - थीटा जर दिला तर सांगा रे आन्सर किती. साइन ऑफ 180 - थीटा जर दिला तर कुठं आलो आपण, इथे आहेत. सांगा पटकन. साइन ऑफ 180 - थीटा म्हणजे क्वाड्रंट कुठलं पहिले ते डिफाईन करा. 180 - थीटा म्हणजे क्वाड्रंट कुठला, सेकंड क्वाड्रंट. 180 पेक्षा कमी म्हणजे कुठल्या क्वाड्रंट मध्ये, आपण सेकंड असं धरून चला. सेकंड क्वाड्रंट मध्ये साइन हा पॉझिटिव्ह असतो, इथं पॉझिटिव्ह आपण नाही जनरली. साइनचं कन्वर्जन 90च्या इव्हन मल्टिपल सोबत होतं. 90ची इव्हन मल्टिपल 180 आहे, सेकंड आहे. राईट. 180 ही 90ची इव्हन मल्टिपल आहे. याला 2 × 90 म्हणा, याला 1 × 90 म्हणतात. ही ऑड मल्टिपल झाली आणि ही इव्हन मल्टिपल झाली. करेक्ट. अशा केसमध्ये साइनचं कन्वर्जन साइन राहतं. झेपते का, झेपते तुम्हाला. या दोन्हीतला फरक कळाला का.
मग लक्षात ठेवायचं साईनचे ऑड मल्टिपल आले की चेंज घ्यायचा, इवन मल्टिपल आले तर चेंज घ्यायचा नाही. कुणाच्या 90चे 90चे ऑड मल्टिपल आले तर कन्व्हर्जन घ्यायचं. साईन असेल, कॉस असेल, टॅन असेल, सेक कोसेक कॉट याचे कन्व्हर्जन्स तुम्हाला माहित पाहिजे. आता इथं 90ची फर्स्ट मल्टिपल आहे, इथं फर्स्ट मल्टिपल आहे, राईट. इथं फर्स्ट मल्टिपल आहेत 90च्या, इथं सेकंड मल्टिपल आहे, इथं सेकंड आहे, इथं थर्ड आहे, इथं थर्ड आहे. साहजिक आहे, चेंज पहा. जिथं जिथं 90 दिसतं तुम्हाला साईनचं काय झालं रे, कॉस, कॉसचं साईन, कॉसचं साईन झालं या ठिकाणी, या दोन मध्ये. इथं साईनचं साईनच राहतं, साईनचं कन्व्हर्जन साईन मध्येच राहतं. 180 डिग्री असेल तर नाही. टेबल मध्ये काय केलंय, डिफरन्स इज द ऑर मल्टिपल ऑफ 90. इकॉनॉमेट्रिक रेशो दिलेत. साईन, साईनचं कन्व्हर्जन साईनचं कन्व्हर्जन कॉस इथं, राईट. इथं सुद्धा कॉस असं येते. साईनचं कन्व्हर्जन साईनच राहतं, साईनचं कन्व्हर्जन साईन राहतं, राईट. साईन साईन मध्ये कधी राहतो, 180 असल्यास, असं त्याचा अर्थ होतो. ओके, क्वेश्चन मध्ये परत इम्प्लिमेंटेशन दाखवेलच मी तुम्हाला, फारसं वेळ इथं घालवण्यात मिनिंग नाही. एकच गोष्ट या ठिकाणी सांगेल, 90ची ऑड मल्टिपल 90 मायनस थीटाला येते, 90 प्लस थीटाला येते. इथं सेकंड मल्टिपल आहे 90ची, राईट. इथं सेकंड मल्टिपल आहे 90ची, इथं थर्ड मल्टिपल आहे 90ची, थर्ड मल्टिपल आहे 90ची, इथं फोर्थ मल्टिपल ऑफ 90. तुम्ही हे समजून घ्यायचं आहे की हा जो साईन कधी कधी कॉस मध्ये आला, कशामुळे आला, ऑड मल्टिपल्स ऑफ 90 मुळे येतो. नेक्स्ट, just wait to it. त्याला अलाइड अँगल म्हणतात. नेक्स्ट, व्हॅल्यूज बाबतीत. नेक्स्ट, व्हॅल्यूज बाबतीत. व्हॅल्यूज बाबतीत पाठ करू नका, माझा हा मेसेज आहे. पाठ करण्याऐवजी तुम्ही काय केलं पाहिजे, सिंपलचे दोन ट्रायंगल, एक सर्कल लक्षात ठेवायचं. दोन ट्रायंगल कुठले, 30, 60, 90 डिग्री थेरम, 45, 45, 90 डिग्री थेरम. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं, दॅट्स इट. आणि एक काय सांगितलेला, युनिट सर्कल. अशा तीन गोष्टी लक्षात ठेवल्या की सगळ्या व्हॅल्यूज लक्षात राहतात. या 3 थिंग्स लक्षात ठेवल्या की सगळ्या व्हॅल्यूज लक्षात राहतात, काही मिस आउट होणार नाही. साइन आणि कॉस लक्षात ठेवायचा, टॅन आणि कॉट काढता येतात, कंटाळा नाही करायचं. हे जेवढं व्यवस्थित करणार तेवढी 12th व्यवस्थित राहील. परत एकदा सांगता, आज जेवढं मेहनत घेऊन कराल तेवढं चांगलं. आज जेवढी मेहनत करणार ती सगळी कामाला येणार आहे पुढे तुम्हाला. सर इथे किती 30, इथे किती 60, लक्षात ठेवा पटकन. साइन 30 ची व्हॅल्यू 1/2, साइन 60 ची व्हॅल्यू √3/2, इथं 1, संपलं याचं काम. 45, 45 सेम असतात, आयसोसेलस राईट अँगल ट्रायंगल आहे. 1/√2, 1/√2, इथं 1. भरपूर लॉजिक बरेच जण लावतात, पण वी विल गो थ्रू बाय आवर जिओमेट्री. सिंपल, 30 अपोजिट साइड 1/2, साइन 30 1/2, एवढं लक्षात ठेवायचं. या ठिकाणी इथं एक्स ऍक्सेस वर वाय कोऑर्डिनेट 0 असं म्हणतात, बरोबर आहे का रे. एक्स ऍक्सेस वर वाय कोऑर्डिनेट 0. इथं सुद्धा व्हॅल्यूज लक्षात ठेवा, या महत्वाच्या व्हॅल्यूज आहेत. इथं -1,0, एक्स ऍक्सेस वर निगेटिव्ह आहे. 0च्या कुठल्या साईडला आलो आपण, लेफ्ट साईड. इथं 0,-1, वाय बाबतीत डाऊन साईड. हा कॉस असतो, हा साईन, एवढंच सांगेल. हा कॉस, हा साईन. किती डिग्रीसाठी रे, 90 डिग्रीसाठी. किती डिग्रीसाठी, 180 डिग्रीसाठी. हा कॉस असतो, हा साईन असतो. पहिला कॉस, दुसरा साईन. फर्स्ट इज कॉस, सेकंड इज साईन. तसं घ्यायचंय तुम्हाला घेताना. बस हे दोन ट्रायंगल
आणि एक सर्कल असं लक्षात ठेवलं की सगळ्या व्हॅल्यूज लक्षात राहतात. कुठली व्हॅल्यू मॅन्युप्युलेट करून तुम्हाला दाखवू शकतो. tan ऑफ 270 काढायचं सपोज, साइन ऑफ 270 डिवाइडेड बाय कॉस ऑफ 270. फास्ट काम झालं पाहिजे. साइन 270 इथं लक्ष गेलं पाहिजे. 270 इथे आहे आपला, राईट. साइन 270 हा कॉस असतो, हा साइन असतो, -1. कॉस 270 0 म्हणजे नॉट डिफाईन. नॉट डिफाईन चेक करा. tan ऑफ 270 नॉट डिफाईन आलं. इन्फिनिटी नॉट डिफाईन. या पद्धतीनं व्हॅल्यूज तुम्हाला थोड्याशा माइंड करायचं. हे काय ऑड व्हॅल्यूज आहेत. 7.5 डिग्री याचे रेडियन लिहून ठेवा रे. ह्याचे रेडियन लिहून ठेवा. नंतर हे कामाला येतं. हे विचारू शकतात तुम्हाला एक्झाम मध्ये. 18, 36, 22.5. याच्याबद्दल सिंपल एक्झाम्पल सांगतो. 45 म्हणजे काय लिहितो आपण? 45 - 30 म्हणजे 15 डिग्री. करेक्ट. ही कॉम्बिनेशन याच्यात मिळतं तुम्हाला. 18 डिग्रीची व्हॅल्यू काढताना कायम लक्षात ठेवा 18×5 = 90. किती रे? 18×5 = 90 होतं. म्हणजे 5 टाइम्स अँगल येतं. 5 टाइम्स ऑफ 18 डिग्री दॅट इज 90. हा कन्सेप्ट वापरला जातो. 18 डिग्री आला की 36 येतं. लक्षात ठेवा. 18 डिग्री आला की 36 येतं. 22.5 45चा हाफ डिग्री आहे. साइन ऑफ 45 डिग्री जर घेतला तर 2 × साइन ऑफ 22.5. काल का 22.5 कुठे आहे? 45च्या अर्ध आहे ना हे. 45च्या अर्ध आहे. लक्षात ठेवा. 7.5 किती होतं रे? 15 डिग्री. 15 डिग्री माहित असेल तर 7.5 डिग्री. एवढं कधी डिटेल एवढे नाही विचारले, पण एखादी व्हॅल्यू आपल्याला ही किंवा ही विचारली जाऊ शकते. ही पॉसिबिलिटी जास्त आहे तुम्हाला. साइन कॉस टॅन सेक कोसेक कॉट, त्यात साइन कॉस टॅन या दोघांसाठी तरी मिनिमम करून ठेवा. मिनिमम शोधते. शोधा. साइन ऑफ 15 डिग्री कसा काढायचा? साइन ऑफ 18 डिग्री कसा काढायचा? शोधून काढायचा. साइन कॉस टॅन ह्या 3 गोष्टी 15 डिग्री आणि 18 डिग्रीसाठी तरी ऍटलिस्ट कमीत कमी तुम्हाला आलं पाहिजे. ऍटलिस्ट आलं पाहिजे. हे याची गरज नाही. एवढं डीप जाण्याची गरज नाही. ओके, कळालं काय करायचं याच्यामध्ये? थोडंसं वर्कआउट करून ठेवा. ऑनलाईन शोधा. आता या आयडेंटिटीज आहेत. साइन थिटा साइन थिटा आहे. हाऊ टू राईट कॉस थिटा इन टर्म्स ऑफ साइन म्हणतात. कारण आपल्याकडे आयडेंटिटी माहिती आहे. साइन स्क्वेअर थिटा कॉस स्क्वेअर थिटा 1. मला साइन पाहिजे, कॉसला तिकडे नाही. साइन स्क्वेअर थिटा इक्वल टू 1 - कॉस स्क्वेअर थिटा. करेक्ट. हा साइन थिटा इक्वल टू √1 - कॉस स्क्वेअर थिटा. हा तयार होतो. हा तयार होतो. लक्ष द्या कशापासून काय तयार झालंय ते. टॅन थिटा टॅन ऑफ 1 + टॅन स्क्वेअर थिटा. 1 + टॅन स्क्वेअर थिटा सांगा रे काय असतो? 1 + टॅन स्क्वेअर थिटा काय असतो? 1 + टॅन स्क्वेअर थिटा सेक स्क्वेअर थिटा असतो. सेक स्क्वेअर थिटाला वरती न्या, कॉस स्क्वेअर थिटा बनेल. टॅनला साइन बाय कॉस ल्या. टॅनला साइन बाय कॉस, कॉसचा स्क्वेअर. एक कॉस कॅन्सल, साइन इंटू कॉस. स्क्वेअर आणि रूट आहे. एक कॉस सिंगल, सॉरी नॉट द स्क्वेअर. लक्षात आलं? 1 + टॅन स्क्वेअर सेक स्क्वेअर असतं. सेक स्क्वेअर थिटा त्याचा रूट घेतल्यास सेक थिटा होणार. टॅन थिटा बाय सेक थिटा. टॅनला काय लिहिणार? साइन बाय कॉस. सेकला 1/sec इज द कॉस थिटा. कॉस थिटा कॅन्सल, साइन शिल्लक राहतं. या पद्धतीनं हे आयडेंटिटीज आहेत. हे सगळे एकमेकांचे कन्वर्टिंग पार्ट्स आहेत. यू कॅन राईट साइन 1/reciprocal of cosec. You can write cos in terms of cosec. Basically cos आणि sec मध्ये रेसिप्रोकल असतं. कळला अर्थ काय केलं ह्यांनी? हा टेबल समजला का? एवढं सांगा फक्त. टेबल कसा मांडलाय? फर्स्ट फंडामेंटल आयडेंटिटी साइन स्क्वेअर थिटा कॉस स्क्वेअर थिटा इक्वल टू 1. हा तुम्हाला सेक स्क्वेअर थिटा आहे, लक्षात आलं पाहिजे. हा कोसेक स्क्वेअर थिटा आहे, हे लक्षात आलं पाहिजे. सेक स्क्वेअर थिटा -1 टॅन स्क्वेअर थिटा होतं. आणि 1/sin इज द कोसेक. सिंपल. 1/sin इज द कोसेक. इथं थोडस वर्क आहे. थोडक्यात समरी करून दिली आहे. समरी करून ठेवलेलं आहे. तुम्हाला हे थोडस वर्कआउट करून ठेवलं तर काही न्यूमरिकल MCQs मध्ये तुम्हाला पटकन झटकन ते युटिलाइज असेल. तुम्हाला थोडक्यात.
ओके, ट्राय दिस क्वेश्चन. 1/sin 10 डिग्री मायनस √3 बाय कॉस 10 डिग्री. किती जणांना येतं? ट्रिगो म्हणलं की सरळ नाही राहायचं, ट्रिगो म्हणलं की वाकडं बघायला शिकायचं. वाकडं इन द सेन्स क्रॉस मल्टिप्लाय. येस, डू इट फास्ट. इकडे क्रॉस मल्टिप्लाय, इकडे क्रॉस मल्टिप्लाय. स्टार्ट. किती होईल? cos 10 मायनस √3 cos sin 10, सॉरी, √3 cos 10 मायनस √3 sin 10. करेक्ट? इथपर्यंत आलं. पुढचा आन्सर काय रे? पुढचा आन्सर एक हिंट लिहून ठेवा. कायम आणि परमनंट 12वीला सुद्धा युटिलाइज होते. व्हॉट इज दॅट हिंट? हिंट सेज इफ द इक्वेशन इज इन द फॉर्म ऑफ a cos theta plus b sin theta, then find out the root of a square plus b square. आणि तो याला डिवाइड करायचा. a म्हणजे 1, b म्हणजे √3. अर्थ समजतंय? चला काढा. रूट ऑफ 1 चा स्क्वेअर, √3 चा स्क्वेअर. लिहितात का सगळे? 1 चा स्क्वेअर 1, √3 चा 3, √4, √4 चा आन्सर 2. म्हणजे याला 2 न डिवाइड करायचं. काय करायचं? याला 2 न डिवाइड. कुठून काय आणलं कळालं का? हे लक्षात ठेवा. फंडामेंटल काय? फंडामेंटल a cos theta b sin theta असं जर असेल तर रूट ऑफ a स्क्वेअर b स्क्वेअर घेऊन क्लिअर करतात. रूट ऑफ a स्क्वेअर b स्क्वेअर घ्यायचा असतो, हे लक्षात ठेवायचं. कशासाठी घ्यायचं? कारण या ठिकाणी कंपाऊंड अँगल तयार होतो म्हणून. चेक करा कसा तयार झाला. 1/2. 1/2 ला तुम्ही साइन किंवा कॉस मध्ये लिहू शकता. 1/2 ला तुम्ही साइन किंवा कॉस मध्ये मेन्शन करू शकता. सांगा रे, 1/2 मला साइन मध्ये लिहायचं असेल तर साइनच्या किती डिग्रीची व्हॅल्यू 1/2 असते? साइनच्या कुठल्या अँगल साठी व्हॅल्यू 1/2 असते असं विचारत आहे. काही वेगळं नाही विचारत आहे. वेगळं काही विचारत नाही. साइनच्या कुठल्या अँगल साठी व्हॅल्यू 1/2 असते? sin 30 साठी. क्लिअर आहे? sin 30 इंटू cos 10 मायनस इथं cos 30 sin 10. सांगा मग ऑप्शन काय येतं? ऑप्शन इज व्हॉट? सांगा रे. sin a cos b cos a sin b. sin a cos b मायनस cos a sin b. काय फॉर्म्युला? sin of a minus b. Is it correct? sin of a minus b. सांगा मग काय झालं? sin a cos b cos a sin b आलं. म्हणजेच साइन ऑफ अँगल किती? साइन ऑफ अँगल 30 मायनस 10. साइन ऑफ किती? 20 का? साइन 20 डिग्री. साइन ऑफ अँगल 20 डिग्री. करेक्ट? न्यूमरेटर सॉल्व केलं फक्त आपण, क्रॉस मल्टिप्लाय घेतला होता. साइन ऑफ 20 डिग्री आलं. किती जणांना समजलं नाही रे? साइन ऑफ 20 डिग्री आन्सर आलं. मी फक्त क्रॉस मल्टिप्लाय केलं, राईट? आणि हे टेक्निक लक्षात ठेवा. कॉसचा कोइफिशियंट ए, साइनचा कोइफिशियंट बी. उलट सुलट चालतं. ए इकडे बी इकडे चालतो का? यस चालतो. रूट ऑफ a स्क्वेअर b स्क्वेअर घ्यायचा. कुणा कुणाला समजलं नाही? सर 2 नी का डिवाइड केलं? 2 नी डिवाइड केलं याच्यासाठी की ही व्हॅल्यू आपल्याला कन्वर्ट करता आली. ही व्हॅल्यू कन्वर्ट करता आली ना sin 30 मध्ये, म्हणून 2 ने डिवाइड केलं. ही व्हॅल्यू कन्वर्ट केली मी कशामध्ये? cos 30 मध्ये. sin a cos b cos a sin b. कळालं का कसा युटिलाइज झाला तो? sin of a minus b. sin 20 डिग्री आला. बरोबर आहे का? अजून एलसीएम घ्यायचं आहे आपल्याला. येस येस करेक्ट वर्षिका, बरोबर आहे. अजून डिनॉमिनेटर घेतलंच नाहीये मी, फक्त क्रॉस मल्टिप्लाय केलं, न्यूमरेटर सॉल्व केलं. सांगा रे डिनॉमिनेटर किती येईल? डिनॉमिनेटर किती येईल? sin 10 cos 10. करेक्ट? sin 10 cos 10 आलं इथपर्यंत. हा फक्त न्यूमरेटर क्रॉस मल्टिप्लाय केलं म्हणजे फक्त न्यूमरेटर सॉल्व केलं होतं. क्रॉस मल्टिप्लाय केलं होतं म्हणजे न्यूमरेटर सॉल्व केलं होतं. नाउ आय एम सॉल्विंग द डिनॉमिनेटर. डिनॉमिनेटर सॉल्व करताय. यस वेदिका, चालतो तसं वेदिका, चालतं ते. 10 अँगल कॉमन होत नसतो. तनिष्क बोरा,
we cannot take 10 common because it is angle, not a value. हा अँगल आहे. ओके, पुढे सांगा रे, किती जणांना फॉर्म्युला आठवतो? इथं 2 न मल्टिप्लाय 2 न डिवाइड, 2 न मल्टिप्लाय 2 न डिवाइड, काय होईल? 2 sin 20. सांगा रे, खालचा फॉर्म्युला किती जणांना आठवतं? फॉर्म्युला किती जणांना आठवतं? 2 into sin theta cos theta. 2 into sin theta cos theta. कशाचा फॉर्म्युला आहे? sin 2 थीटाचा. करेक्ट? sin 2 थीटाचा फॉर्म्युला आहे तो. sin 2 थीटा म्हणजे किती झालं रे फायनली? sin 10 into 2 म्हणजेच 20. sin 20 20 कॅन्सल. आन्सर इज 2. ऑप्शन इज सी. या पद्धतीने एमसीक्यू असतं. एमसीक्यू काय करतात? असं कंबाईनली वर्क करतात. कंबाईनली वर्क करतात. हे कंबाईन वर्क कशा कशाचं आलं? एक तर कंपाऊंड अँगलचं आलं. कंबाईन वर्क कशाचं आलं? एक तर कंपाऊंड अँगलचं आलेलं आहे. इथं एक कंपाऊंड अँगल युटिलाइज झाला पहा. एक कंपाऊंड अँगल युटिलाइज झाला. दुसरी गोष्ट, या ठिकाणी साइन 2 थीटाचा फॉर्म्युला आला. सांगा स्टेप्स, क्वेश्चनच्या स्टेप्स सांगा. मग तुम्हाला एखाद्या वेळेस एक्झाम मध्ये ह्याला इव्हॅल्युएट करायचं तर कशा पद्धतीने केलं पाहिजे? फर्स्ट स्टेप काय वापरले आपण? ए कॉस थीटा बी साइन थीटा, हे फॉर्म्युलेशन वापरलं. याला मी लिहितो रूट ऑफ ए स्क्वेअर बी स्क्वेअर कन्सेप्ट. ओके, कशासाठी केलं ते? व्हॅल्यूज साइन आणि कॉस मध्ये कन्वर्ट करण्यासाठी. इथं प्लस मायनस चालतो का? यस चालतो. सेकंड स्टेप काय वापरलं? साइन ऑफ ए मायनस बी चा फॉर्म्युला. लक्षात ठेवा, साइन ऑफ ए मायनस बी मध्ये आणलं त्याला. तिसरी स्टेप साइन 2 थीटाचा फॉर्म्युला वापरला. करेक्ट झालं. त्यांनी आन्सर आपल्याला मिळालं. क्लिअर आहे का आता कन्सेप्च्युअली? स्टेप नंबर 1 ही आहे. स्टेप नंबर 2 कंपाऊंड अँगल. स्टेप नंबर 3 डबल अँगल. मिक्सिंग खिचडी समजली का आजची? मिक्सिंग समजलं का आजचं? मिक्सिंग समजलं का? कुठलाही एमसीक्यू सॉल्व्ह करताना अशा स्टेप्स लिहून ठेवायचे. कुठलाही क्वेश्चन सॉल्व्ह करताना अशा स्टेप्स कधी पण लिहून ठेवायच्या की पहिली स्टेप काय घेतली, दुसरी स्टेप काय घेतली, तिसरी स्टेप काय घेतली. काय होऊ शकतं? कॅल्क्युलेशन ट्रबल तुम्हाला थोडेसे असू शकतात. कॅल्क्युलेशन ट्रबल तुम्हाला येऊ शकतात. बस तुम्ही स्टेप बाय स्टेप लिहा फक्त त्या, की पहिली स्टेप काय, दुसरी स्टेप काय, तिसरी स्टेप काय. तुम्ही ज्यावेळेस एमसीक्यू या पद्धतीने सॉल्व्ह करता त्यावेळेस तुम्ही कधीच विसरले नाही जाणार. या हिंट असतात, लक्षात ठेवा. या हिंट बेसिस वरती ते चाललंय सगळं. या हिंट बेसिस वर चाललंय सगळं. पहिली हिंट सांगते कॉस आणि साइनचा कोइफिशियंट इथं घ्या. कशासाठी? परत सांगतो. 1/2 ला कन्वर्ट कशामध्ये केलं आपण? साइन 30 मध्ये. √3/2 ला कशामध्ये कन्वर्ट केलं? कॉस. कशासाठी केलं? कंपाऊंड अँगल मिळावा म्हणून. कंपाऊंड अँगलनी आपल्याला 30 - 10 चा डिफरन्स घेता आला, जो की 20 आला. क्वेश्चनला मी फक्त क्रॉस मल्टिप्लाय केलंय, एलसीएम घेतला नव्हता. एलसीएम इथं घेतलाय मी, या स्टेप मध्ये एलसीएम घेतला. हा न्यूमरेटर आहे, हा डिनॉमिनेटर आहे. मग साइन 2 थीटा आला. तो क्लिअर का? मला वाटतं एवढं एक्सप्लेनेशन ठीक आहे. वर्क करा. सरळ नसतं काहीच. इझिली काही मिळणार नाहीये, लक्षात ठेवा. आयुष्यात इझिली काही मिळणार नाहीये. थोडे तरी एफर्ट्स तुम्हाला घ्यावे लागते. आणि परत सांगतोय, ट्रिगोशी दुश्मनी चांगली नाही. 12वीच्या विद्यार्थ्यांना विचारा. ट्रिगोशी दुश्मनी चांगली नाही. परत सांगतोय, बरेच मार्क गमवाल 12वी मध्ये. तुम्हाला आता वेळ आहे, डेडिकेट राहा. थोडस कॉलेज चालू होण्याच्या आत डेडिकेट राहा. ट्रिगो व्यवस्थित करा. छोटे छोटे क्वेश्चन्स पहिले ट्राय करा. कमांड आणा स्वतःमध्ये. आलं की येतं, मी तुम्हाला सांगतो. थोडा प्रयत्न करावा लागतो त्याच्यासाठी. येत नाही, थोडं फ्रेंड्सशी विचारा. मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं, फ्रेंड्स असे असले पाहिजेत आपले सध्या की ते आपल्याला मदत करतील अभ्यासामध्ये, ना की इतर गोष्टींमध्ये. अभ्यास मागं पडणार. मला सांगा, आपल्या कन्सेप्टच्या बाहेर गेलं का रे क्वेश्चन? पहिले ते सांगा मला. कन्सेप्टच्या बाहेर गेला का क्वेश्चन? जेवढे कन्सेप्ट शिकवलेत ना सरांनी तुम्हाला, तेच कन्सेप्ट मी वापरलेत फक्त या ठिकाणी. म्हणून म्हणतोय, स्टडी एक व्यवस्थितपणा द्यायला शिका. एमसीक्यू खूप घेणार असं नाही. एमसीक्यू थोडे पण विथ एक्सप्लेनेशन्स. एक्सप्लेनेशन्स तुम्हाला मिळाले पाहिजेत. त्याचे एक्सप्लेनेशन जर मिळत असेल तर थोडंसं डोकं तुम्हाला युटिलाइज करावं लागणार आहे. कारण हा क्वेश्चन तुमच्या टेक्स्टबुक मध्ये नाहीये. करेक्ट आहे का? हा तुमच्या टेक्स्टबुक मध्ये आहे का क्वेश्चन? नाहीये. या पद्धतीचे इव्हॅल्युएशन्स टेक्स्टबुक तुम्हाला काय करतो?
टेक्स्टबुक तुम्हाला बेस म्हणून असतं. तो बेस आला की हे सगळं यायला लागतं. थोडी खटाटोप तर करावंच लागेल. उटपटांग केल्याशिवाय येणार नाही. उटपटांग म्हणतात त्याला. क्रॉस मल्टिप्लाय करा, काहीतरी चेक करून बघा, इथं काय येतं ते बघा, त्याच्यानंतर क्वेश्चन सिम्प्लिफाय होत असतो, कधी पण लक्षात ठेवा. नेक्स्ट, किती जणांना जमेल? रेज द हँड. किती जणांना जमेल? पटकन असं सांगायचं. किती जणांना जमेल बरं? टेक्स्टबुकची लेवल, टेक्स्टबुक लेवल क्वेश्चन आहे. पटकन आन्सर सांगायचं, किती येईल? विदाउट पेन पेपर आन्सर सांगायचं. येस येस, पीडीएफ मी सेंड करतो. मला फक्त एवढं सांगायचं की पीडीएफ मध्ये बऱ्याच गोष्टी आहेत, त्याच्यात इम्पॉर्टंट थिंग्स आहेत आणि काही थिंग्स तुम्हाला झालेल्या नाही आहेत. जसं मी तुम्हाला दाखवतो पुढं. आता तुम्हाला कंपाऊंड अँगल झालेत, राईट? हे काय मी लिहून देत बसत नाही, त्याच्यामुळे इथं लिस्ट आउट केलेत. हे कंपाऊंड अँगल झालेत, सरांनी लिहून दिलेत तुम्हाला हे सगळे, राईट? हे काही फॉर्म्युलेशन तुम्हाला इथपर्यंत झालेले आहेत. आता असे काही फॉर्म्युलेशन इम्पॉर्टंट असतात, हे झालेले नाही आहेत तुम्हाला समजा. आणि याच्यात काही थिंग्स आहेत ज्या की अजून पुढे लागणार आहेत तुम्हाला, अशा गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. अजून तुम्हाला झालेलं नाही आहेत काही काही गोष्टी, त्यामुळे हे पाठवलेलं नाही आहे. हे तुम्ही गडबडता लगेच. आता परमुटेशन कॉम्बिनेशन मी हातात घेतला, बरेच जण पुढच्या टाईपचे क्वेश्चन्स विचारतात मला. कन्सेप्ट पुढचे आहेत तुम्हाला, ते घाई खूप करता तुम्ही. चॅप्टर संपल्यानंतर तुम्ही सांगा की सर हे आलं नाही, हे जमलं नाही. तुम्ही काय करायला पाहिजे? कंटेंट आणि टॉपिक वाईज चला. तुम्हाला जे कंटेंट शिकवतात त्याचे टेक्स्टबुकचे लेवल क्वेश्चन क्रॅक डाऊन करा. तुमच्याकडे एमसीक्यूचं बुक आहे, राईट? सेकंड लेवल एमसीक्यूचं बुक आहे. पहिलं टेक्स्ट बुक क्लिअर करून ठेवा. त्याच्यातले डाऊट डिफिकल्टी मला विचारा, सरांना विचारा. दोघांचं कंपॅरिझन करूच नका, मी परत सांगतोय. दोन्ही टीचरचा बेनिफिट घ्या. वेदर दे आर फिजिक्स, वेदर दे आर केमिस्ट्री, वेदर दे आर मॅथ्स और दे आर बायो, कुठलेही टीचर्स असू दे, त्यांचा बेनिफिट घ्या. तुम्हाला जे नाही समजत फक्त टीचरशी शेअर करा. टीचर विल क्लिअर यू. तुम्हाला नक्कीच त्याचा बेनिफिट होईल. तुम्ही कम्पेअर करत बसता आणि स्वतःचं नुकसान करून घेताय. जे शिक्षक अवेलेबल आहे, तुमचं काय क्वेश्चन आहे ना, तो फक्त त्यांच्याशी शेअर करा, बस. तुम्ही कम्पेअर करत बसा, स्वतःचं नुकसान करून घेणार आहे. तुम्हाला आज फॅसिलिटी काय दिली आहे? टीचर ऍटलिस्ट तुमचे डाऊट डिफिकल्टी सॉल्व्ह करून देऊ शकतो. हा पर्पज आहे त्याच्यामध्ये. ओके, चला क्वेश्चन कडे जाऊ. सांगा रे, इथं काय करणार? cos 9 ने डिवाइड. लक्षात ठेवा रे, प्रत्येक टर्म cos 9 ने डिवाइड करायचं. cos 9 ने आहे, हिंट टेक्स्टबुक मध्ये आहे तुम्हाला. साइन बाय कॉस, साइन बाय कॉस. आता जास्त काही लिहित नाही. साइन बाय कॉस टॅन होतं रे, टॅन 9. इथं पण किती? 1 मायनस टॅन 9. इथं काही नाहीये म्हणजे किती लपून बसलाय? 1 लपून बसलेला आहे. तो 1 इथं आहे, तो एक 1 इथं आहे. या 1 ला काय लिहितात रे? टॅन ऑफ 45 लिहितात सर. बरोबर आहे का? किती जणांना फॉर्म्युला दिसलं रे? किती जणांना फॉर्म्युला दिसला? किती जणांना फॉर्म्युला दिसला? आला का फॉर्म्युला? कसा तयार झाला कळालं का? टॅन 45, टॅन 45 याची व्हॅल्यू 1 असते, करेक्ट? तो 1 इथे आहे. या 1 ला टॅन 45 मध्ये कन्वर्ट करून देईल. 45 प्लस 9 किती येतो? 54 डिग्री. येस, टॅन ऑफ 54 ला टॅन ऑफ 45 प्लस 9 डिग्री लिहायचं, बस. अर्थ कळाला का? हॅव यू गॉट द मिनिंग फॉर दिस? कुंदन पाटील कशाला गडबड करतोय? गडबड नाही झाली पाहिजे, गडबड नाही झाली पाहिजे, गडबडायचं नाहीये. कळालं का कुंदन? देऊ क्वेश्चन अजून? देऊ का असेच क्वेश्चन? आर यू रेडी? ओके. काही फॉर्म्स आहेत कंपाऊंड अँगलचे, हे सरांनी लिहून दिले तुम्हाला. साइन ए प्लस बी, साइन ए मायनस बी. आय एम नॉट इंटरेस्टेड टू राईट दिस. तुम्हाला मृणाल मॅडम याची सगळी लिस्ट काढून देईल परत नंतर. ट्रिगोचे इम्पॉर्टंट सगळे फॉर्म्युले डिस्कस करून त्याची लिस्ट काढून देईल. तुम्ही जे म्हणता ना रिव्हिजन घ्या, रिव्हिजन घ्या. ओके, द ट्रिगो पार्ट विल बी. त्याची एक डायरी बनते, ती डायरी तुम्हाला मॅडम लिहून देतील. ओके, सर किंवा मॅडम तुम्हाला लिहून देतील. कॉस ए मायनस बी, टॅन ए प्लस बी, टॅन ए मायनस बी, कॉट ए प्लस बी, कॉट ए मायनस बी. हे इथपर्यंत आपल्याकडे टेक्स्टबुक मध्ये असलेले स्टँडर्ड फॉर्म्युले आहेत हे, सपोज, राईट? त्याची प्रूफची गरज नाहीये. या चारची प्रूफची गरज नाहीये. याच्यावरूनच हा तयार झालेला आहे. या 4 वरूनच त्याची लिंक इथं आलेली आहे. या 4 वरूनच इथं आलेला आहे. या 4 वरून इथं आलेला आहे. याचा डायरेक्ट युटिलाइज असतो जेई सीईटी साठी. आता असे काही फॉर्म्युले असतात, साइन ऑफ ए प्लस बी, साइन ए मायनस बी. आता हे तुम्ही टाकून बघितलं पाहिजे, वर्क करून बघितलं पाहिजे
साइन ए प्लस बी चा प्रोडक्ट साइन ए मायनस बी या दोघांचा प्रोडक्ट, या दोघांचा काय घ्यायचा आहे प्रोडक्ट, अँड दॅट विल गिव्ह रिझल्ट यू साइन स्क्वेअर ए साइन स्क्वेअर बी. इथला रिझल्ट आहे प्रोडक्टचा. आता साइनला कॉस मध्ये लिहिता येतं आयडेंटिटी, साइनला कॉस आयडेंटिटी वापरली की हा एक रिझल्ट तयार होतो, बी फर्स्ट देन ए. असे काही ट्रिकीज असतात, ट्विस्ट असतात, ते तुम्हाला मेंटेन ठेवावे लागतात. लक्ष द्या, पहिल्या दोन फॉर्म्युल्यांचा प्रोडक्ट क्वेश्चन नंबर 9 हे पॉइंट नंबर 9 तयार होतो. दुसऱ्या दोन फॉर्म्युल्यांचा प्रोडक्ट 10. कळलं का काय झालं त्या का, म्हणजे असे कॉम्बिनेशन्स तुम्ही स्वतः बनवून ठेवले पाहिजे. याचा फारसा यूज नाही आहे एवढं, पण याचा आहे. 9 आणि 10 इज इम्पॉर्टंट फॉर द 12th ऑल्सो. लक्षात ठेवा, एक दोन क्वेश्चन्स मध्ये याचा सीईटी आणि जेईला युटिलायझेशन आहे. बोर्ड मध्ये एखाद्या क्वेश्चन मध्येच तुम्हाला युटिलायझेशन याचं. क्लिअर. ही झाली तुमची समरी पार्ट. समरी फार मोठी नसते समरी. ट्राय दिस क्वेश्चन. tan 20 to tan 50 minus tan 70 is equal to. किती जणांना हिंट बेस समजतो याचा? हिंट बेस सांगतो 20 plus 50 is 70. करेक्ट. 20 plus 50 is 70 असं काहीतरी दिसतंय हे. We will try this as tan of 70 can be written as tan of a plus b. 20 plus 50. Tan 20, tan 50. Correct? Divided by 1 minus tan 20, short मध्ये लिहितोय tan 50. बरोबर आहे का? हा पार्ट इकडं मल्टिप्लाय झाला, मग इथं पहिल्यांदा tan 70 आणि 1 चं मल्टिप्लिकेशन, tan 70 आणि 1 चं, हा पार्ट जो डिनोमिनेटर आहे तो इकडे घेतला. tan 70 into bracket 1 minus tan 20 tan 50, right? tan 20 plus tan 50 या पद्धतीने. हा tan 70 आतमध्ये मल्टिप्लाय, tan 70 मायनस इथं 70 50 आणि 20 सिक्वेन्सली लिहितोय. पहिले 70 आहे सपोज, त्यानंतर 20 आहे आणि त्यानंतर 50 आहे, इक्वल टू tan 20 tan 50 प्लस tan 20. कुठं प्लस आहे कुठं मल्टिप्लिकेशन आहे? इथं मल्टिप्लिकेशन आहे, लक्षात ठेवा. इथं मल्टिप्लिकेशन आहे. यस भूमी, आन्सर इज ओके. करेक्ट आहे भूमी, आन्सर इज करेक्ट. ओके, रिअरेंज करा याला. काय सांगताय ह्या? tan 20 टू tan 50 मायनस tan 70 म्हणतायत. हा tan 70 पलीकडे नाही, राईट? हा tan 70 पलीकडे नाही. वर्षिका, यस, ऑप्शन इज ब. ब इज द ऑप्शन. हा tan 70 पलीकडे नेला रे. काय झालं? tan 20 tan 50 मायनस tan 70. करेक्ट. आणि इथं मायनस होता, प्रोडक्ट आहे 70 50 आणि 20चा. हा निगेटिव्ह आहे, तिकडे गेल्यास टर्न होणार. tan 70 20 50 निगेटिव्ह साइन पलीकडे घेतला आणि ही टर्म प्रोडक्ट मध्ये आहे, पलीकडे जाऊन त्याचा तुम्ही हा पार्ट लिहू शकता. tan 70 tan 20 tan 50 सिक्वेन्स कसा घ्या, 5 आणि 2 चा घेऊ शकता. म्हणजे प्रोडक्ट इज कन्वर्टेड इनटू ऍडिशन सबट्रॅक्शन मध्ये चाललं ते. ठेवा व्हॅल्यूज. tan 20 टू tan 50 आहे आणि मायनस tan 70. एकमेकात कन्वर्जन होईल का इथं? येस भूमी, 0. कसं फॉर्म केलं? tan 70 is cot 20. गुड. tan 70 ला काय लिहिता येतं? cot आलाय टाकला की तो cot 20 होता. tan 70 ला काय लिहिता येतं? cot 20. करेक्ट. आता इथला cot आणि tan दोन्ही काय होतात? कॅन्सल होतात. लक्ष द्या. tan लिहून ठेवा. tan of
70 can be written as cot of 20. कसं लिहिणार? tan ला कसं लिहिणार? tan of 90 minus 20 लिहितात, करेक्ट? तर cot 20 हा 20 आणि इथला tan 20 कॅन्सल, tan 50 राहतं इथं, tan 50 राहतं आणि हा tan 50 इकडे आणला, 2 times tan 50 झाला, 2 times tan 50 झाला आणि त्याच्यामध्ये तुम्हाला काय घ्यायचं? tan 20 tan 70 या व्हॅल्यूज दोन्हीही इकडे आणा, कन्वर्ट करून घ्या. त्या हे कॉट लिहायची गरज नाही, tan 70 जशाला तसं ठेव, त्याच्यावरून तुम्हाला रिअरेंज केलं की आन्सर येत. येस, बरोबर आहे. इथली हिंट 3 व्हॅल्यूचा प्रोडक्ट होता इथं, लक्ष द्या, परत एकदा सांगतो, 3 व्हॅल्यूचा प्रोडक्ट होता, राईट? कुठल्या कुठल्या व्हॅल्यूज होत्या इथं? 70, 50 आणि 20. tan 70, tan 50, tan 20. याचा आन्सर होतं tan 70 मायनस tan 50 मायनस tan 20. हे दोन्ही कॅन्सल होतात, लक्षात ठेवा. एक tan एक कॉट आहे सपोज, tan 50 2 tan 50 हा मायनस इकडे आला, प्लस झाला, मायनस या साईडला आला, प्लस झाला, tan 20 आणि हा प्लस आहे तो मायनस झाला, tan 70 इक्वल टू किती? 0. ऑप्शन इज बी. या पद्धतीनं अरेंज आहे ते, या पद्धतीनं अरेंज. काहीच नाही, तुम्ही सुरुवात कशाने कराल? राईट डाऊन. स्टेप नंबर 1, पहिली स्टेप काय? स्टेप नंबर 1 tan 70 घ्या, करेक्ट, आणि त्याला ब्रेक करा. कशामध्ये? 50 + 20 मध्ये. 50 + 20 मध्ये ब्रेक करा. tan ऑफ अँगल A + B वापरा, तुम्हाला एक रिझल्ट मिळेल. आणि त्याच्यामध्ये सेकंड हिंट अशी आहे की tan 70 कॅन बी रिटन ॲज cot 20. बस, अलाइड वापरलं. एका ठिकाणी tan ऑफ A + B चा फॉर्म्युला, दुसऱ्या ठिकाणी tan 70चं कन्व्हर्जन cot 20 मध्ये होतं. टॅनचं कन्व्हर्जन 90 डिग्री मध्ये cot. बस, हे 2 फॉर्म्स आहेत. क्लिअर आहे का? क्वेश्चन कशाचा बेस आहे? क्वेश्चन मधला बेस समजलं का? पहिला फॉर्म tan A + B, दुसरा फॉर्म अलाइड अँगल. बस, 2 कन्सेप्ट आले की आन्सर येत. कन्सेप्ट 2 वापरले तिथे, कन्सेप्ट 2 वापरले, एक कंपाऊंड अँगल आणि दुसरा अलाइड अँगल, दोन्हीचं मिक्स कॉम्बिनेशन आहे. समजेल का? दोन्हीचं मिक्स कॉम्बिनेशन आहे. एका ठिकाणी कंपाऊंड अँगल वापरलाय, एका ठिकाणी अलाइड अँगल वापरलाय. बस, हे 2 मिक्स कॉम्बिनेशन वरून आन्सर काढलं. हर्ष पाटील चेक कर, पहिली स्टेप काय सांगितली? tan ऑफ 70 कॅन बी रिटन ॲज tan ऑफ किती? 50 20 चं कॉम्बिनेशन इथून उचललं मी, बरोबर आहे. tan ऑफ 50 + 20 सम tan A + tan B अपॉन 1 मायनस tan A इंटू tan B. इथं tan 70 हा इकडे येऊन प्रोडक्ट झाला, tan 70 1 मायनस tan 20 tan 50, tan 50 tan 20 हा आतमध्ये मल्टिप्लाय, tan 70 शॉर्ट मध्ये लिहा, 70 50 20 चा प्रोडक्ट आहे, आतमध्ये मल्टिप्लाय केल्या. हर्ष पाटील चेक कर बाबा. ओके, 70 and 20 कॅन्सल. याचा रिझन अलाइड अँगल. अलाइड असं असतो. tan ऑफ 70 कॅन बी रिटन ॲज tan ऑफ 90 minus 20 म्हणजे 70 झालं. tanचं कन्व्हर्जन cot 20, tan 17 cot 20 सेम असतात म्हणून कॅन्सल. रेसिप्रोकल होतात, 1/cot 20, tan 20 cot 20 एकमेकांचे रेसिप्रोकल कॅन्सल. रिअरेंज करा, यू विल गेट द आन्सर. क्लिअर आहे आता हर्ष? 50 + 20 70 असतो. हर्षल पाटील ट्राय केल्यास येतो बाबा, तुम्ही थोडं तरी प्रयत्न करावा लागेल तुमच्या एंडनी. सगळं मी जर लिहून देत असेल तर चुकीचं आहे. सगळं लिहून देणं चुकीचं आहे, थोडं तरी प्रयत्न तुम्हाला करावा लागेल. ओके, ट्राय दिस क्वेश्चन. द व्हॅल्यू ऑफ cos 15 आणि मायनस sin 15 इज इक्वल टू, व्हॅल्यू ऑफ cos 15 sin 15 इज इक्वल टू, किती जणांना समजेल? आत्ताच मी हिंट दिली होती तुम्हाला. व्हॉट इज द हिंट? हिंट काय होती पहिल्या क्वेश्चन मध्ये? A cos θ
प्लस और मायनस चालतो, इथं मायनस आलाय, बी साइन थीटा काय करतात, ए कॉस थीटा बी साइन थीटा काय करतात रे, काय करतात, ए किती इथं 1, बी किती -1 घ्या, 1 आणि -1 त्याचा रूट टाका, ए चा स्क्वेअर आणि मायनस बी चा स्क्वेअर, सांगा ए किती 1, बी किती -1 चा स्क्वेअर किती झालं √2 झालं, √2 न मल्टिप्लाय करायचं, √2 न डिवाइड करायचं, √2 न मल्टिप्लाय ब्रॅकेट मध्ये 1/√2 न cos 15 मायनस 1/√2 sin 15 डिग्री. सांगा रे किती जणांना कंपाऊंड अँगल फॉर्म्युला दिसला, इथे किती घेणार sin 45 cos 15 मायनस cos 45 साइन ऑफ अँगल 15 डिग्री. लिहितायत का सगळे, लिहितायत का सर्वजण, आलं, साइन ए कॉस बी कॉस ए साइन बी, कंपाऊंड अँगल √2 जसेल तसा, √2 ॲज इट इज, साइन ए कॉस बी कॉस ए साइन बी, साइन ऑफ ए मायनस बी 45 मायनस 15 डिग्री. आलं, कंपाऊंड अँगल उलटा वापरायचा, कंपाऊंड अँगल उलटा वापरायचा आहे. सो साइन ऑफ 30 डिग्री झाला, √2 साइन ऑफ 30 डिग्री, √2/2 राईट, √2 डिवायडेड बाय 2 ला कसं लिहिणार, √2 इंटू √2 लिहिणार, √2 इंटू √2 करेक्ट, एक √2 कॅन्सल, 1/√2 उरला. ऑप्शन इज ए इज द ऑप्शन, ए इज द ऑप्शन. झेपते का तुम्हाला, झेपते का रे बाबांनो, झेपते का तुम्हाला, काय चाललंय हे झेपते का. आपण जे फॉर्म्युले शिकलेले असतात ते पाठ करून चालत नाहीत, हा पहिला मेसेज. काय करता आले पाहिजेत, इम्प्लिमेंट करता आले पाहिजेत. ही जी ट्रिक आहे ती थोडीशी डिफरंट आहे, आय कॅन अंडरस्टूड दॅट, पण रिमेनिंग पार्ट तुम्हाला आला पाहिजे. हे मी समजू शकतो की हे तुम्हाला पटकन नाही येणार, का झालेलं नाही अजून तुम्हाला, पण लक्षात ठेवा हे कशासाठी घेतो आपण, कशासाठी घेतो, इथं कुठेतरी कंपाऊंड अँगल त्यामुळे तयार होतो. हे कंपाऊंड अँगल दिसला का प्रत्येकाला, साइन ए कॉस बी कॉस ए साइन बी, ही हिंट तुम्हाला 12th मध्ये फार उपयोगाला येणार. म्हणून म्हणतोय ट्रिग्नोमेट्रीची दुश्मनी चांगली नाही, ट्रिगोशी दुश्मनी चांगली नाही. थोडं आलं ना ट्रिगो येतं, मी तुम्हाला सांगतो, थोडा प्रयत्न तुमच्या एंडने तुम्हाला करायला पाहिजे, केलं पाहिजे. आणि तुम्ही टीचर्सला विचारा ना, क्वेश्चन्स विचारा, हे कुठून आली ही स्टेप कुठून आली, कोणीही असू द्या, मी असू द्या, मृणाल मॅडम असू द्या, सर असू द्या, कुठलेही टीचर्स मॅथ्सचे रिलेटेड तुम्हाला भेटले की तुम्ही पहिला प्रश्न त्यांना करायला पाहिजे की हे सर हे कुठून आले, स्टेप्स कुठून आल्या, बस याच्या मागं लागा तुम्ही जास्तीत जास्त, खूप बेनिफिशियल राहाल तुम्ही. कंपॅरिझन सोडून द्या, कोण काय शिकवतं काय नाही, त्याच्यापेक्षा तुम्ही तुमचे जे डाऊट्स आहेत ते क्लिअर करून घ्या, त्याचा बेनिफिट घ्या. तुम्हाला डाऊट क्लिअरिंगला चान्स मिळतोय, त्याचा बेनिफिट घ्या. क्लिअर क्वेश्चन, देऊ पुढचा क्वेश्चन, ट्राय दिस क्वेश्चन. ओके, हे काही फॉर्म्युले आहेत, अजून पुढे सर तुम्हाला नेक्स्ट वीक मध्ये घेणारच आहे. 1/√2 कसा आला, अरे राजांनो, वरती 2 होता, खालती √2 होता का, नाही, काय आलं होतं क्वेश्चन मध्ये, साइन ऑफ किती 30 डिग्री आला होता, राईट, वरती √2 मल्टिप्लाय डिवाइड केलेला आणि खालचा 2, √2 हा √2 इंटू √2 लिहिता येतो, हा 2 √2 एक कॅन्सल झाला, म्हणून आन्सर 1/√2. क्लिअर का आता. गणेश भोसले, अरे राजा पटपट कॅच करावं लागतं, सीईटीला किती वेळ मिळतो क्वेश्चन सॉल्व्ह करण्यासाठी. ओके, हा पुढच्या कन्सेप्ट मध्ये काही लिस्ट आहेत, पुढच्या कन्सेप्टचे क्वेश्चन्स, हे फॉर्म्युले हे सर घेतील तुम्हाला, हे घेतीलच. ओके, त्याच्याशी रिलेटेड क्वेश्चन आहेत हे, त्यामुळे हे थोडेसे स्किप आउट करताय. हा, आपले फेवरेट आले, मल्टिपल अँगल्स, साइन 2a 2 इंटू साइन ए कॉस ए 2 tan a डिवायडेड बाय 1 प्लस tan स्क्वेअर ए. आता हे फॉर्म्युले येण्यासाठी तुम्ही आधी घरी ट्राय करून पहा, हे 2-2 3-3 दा लिहून काढा सरळ, फॉर्म्युले नाही, फॉर्म्युले कसे आले ते पण लिहा,
कॉस 2a चे 4 फॉर्म्स. पहिला फॉर्म 2 cos square a minus 1, दुसरा फॉर्म 1 minus 2 sin square a. लर्न करा हे cos square a minus sin square a, 1 minus tan square a, 1 plus tan square a. हे व्यवस्थित लर्न करा. टेक्स्टबुक मधून याच्या स्टेप्स पूर्ण इम्प्लिमेंट करून ठेवा या स्टेप्स. tan 2a चा फॉर्म्युला 2 tan a 1 minus tan square a. सांगा रे दोन फॉर्म्युल्यांमध्ये काय डिफरन्स आहे? इथल्या फॉर्म्युल्यांमध्ये आणि इथल्या फॉर्म्युल्यामध्ये काय डिफरन्स आहे? बोला पटकन. दोन फॉर्म्युले दिसतात. एक sin 2a चा आहे, दुसरा tan 2a चा आहे. एक sin 2a चा आहे, दुसरा tan 2a चा आहे. दोन्ही मधला फरक काय? sin 2a असल्यास साइन असल्यास इथं पॉझिटिव्ह. टॅन ला आपण कसं लिहितो रे? टी काढतो आणि असं हॉरिझॉन्टल लाईन घेतो. तर लक्षात ठेवा इथं निगेटिव्ह आहे, इथं निगेटिव्ह आहे. कळाला का बेसिक फरक? डिफरन्स समजलं का? लक्षात ठेवायचं, लक्षात ठेवायचं आहे. sin 2a चे दोन फॉर्म्स, फर्स्ट सेकंड. cos 2a चे 4 फॉर्म्स, cos 2a चे 4 फॉर्म्स. पहिला, हा दुसरा, हा तिसरा आणि हा चौथा. 4 फॉर्म्स लिहून काढा. इथं नाही, हे फॉर्म्युले नाही. टेक्स्टबुक मध्ये याचे एक्सप्लेनेशन्स आहेत. ते एक्सप्लेनेशन्स वाचा व्यवस्थित, लिहून काढा. एकदा नाही आले सरांना विचारा, कुठल्याही स्टेप्स मी असेल मला विचारा. स्टेप्स विचारा फक्त, ते कसं आलं ते. हे एकदा आज ना उद्या तुम्हाला करावंच लागणार आहे स्वतःहून. आम्ही फक्त एक्सप्लेनेशन देऊ शकतो याचे, पण हे फॉर्म्युले येण्यासाठी तुम्हाला कदाचित टेक्स्टबुक मधल्या स्टेप्स लिहून काढावे लागतील नंबर ऑफ टाइम, जोपर्यंत येत नाही तोपर्यंत. sin 3a, 3 into sin a 4 sin a. हा एक शॉर्टकट लक्षात ठेवा. 4 into sin 60 sin a sin 60 plus a. याचं एक एक्झाम्पल सांगतो तुम्हाला. सपोज a ची व्हॅल्यू 20 आहे. किती होईल रे? 4 sin 40. करेक्ट. साइन किती घेतला आपण? 20. आणि साइन ऑफ 60 plus 20 किती होणार रे? 80. असा एक क्वेश्चन आहे पहा टेक्स्टबुक मध्ये तुम्हाला. sin 20 sin 60 साइन ऑफ 80. असं लक्षात ठेवायला. तो कशात कन्वर्ट होतो? 3 sin a 4 sin क्यूब a मध्ये कन्वर्ट होतो. पटापट आन्सर येतं. हा शॉर्टकट आहे त्याचा, लक्षात ठेवा. व्हेरी इम्पॉर्टंट, व्हेरी इम्पॉर्टंट शॉर्टकट. cos 3a 4 cos क्यूब a 3 cos a. हा फॉर्म्युला लर्न केलाय. हा एक्स्ट्रा फॉर्म्युला आहे. आता सांगितल्याप्रमाणे a ची व्हॅल्यू जर 20 डिग्री तुम्ही घेतली तर काय होईल? 4 cos 40. इथं ठेवा बरं 20, इथं ठेवा 20 cos 20, इथं ठेवा 20 cos 80. कळलं? मग क्वेश्चन असतो एक्झाम मध्ये cos 20 cos 40 cos 80. हे सगळे क्वेश्चन या मेथडनी शॉर्टकटनी सॉल्व्ह करता येतात. या मेथडचे हे शॉर्टकट्स युटिलाइज होऊ शकतात, लक्षात ठेवा. सिमिलर फॉर द टॅन हा आलेला जेई आणि सीईटी ला आलेला क्वेश्चन. tan 3a शी रिलेटेड हा माहिती आहे तुम्हाला. 3 tan a minus tan cube a 1 minus 3 tan square a. हा फॉर्म्युला आहे. आता tan 60 minus a tan 60 plus a. सेम तिघांसाठी सेम. कुठं फरक आहे? इथं 4 आहे, इथं 4 आहे, इथं 4 नाही. हा फरक आहे. sin 4 थीटाचा फॉर्म्युला तुमच्या टेक्स्टबुक मध्ये आहे, विचारलेलं. चेक करा त्याला कसं लिहिणार. साइन ऑफ 4 थीटा लिहिताना साइन ऑफ थीटा प्लस 3 थीटा असं लिहा आणि याला कन्वर्ट करतात. कशामध्ये? sin 4 थीटा मध्ये. कन्वर्जन्स कळाले पाहिजे. ओके, ट्राय दिस क्वेश्चन. cot square 15 minus 1 cot square 15 plus 1. असंच एक क्वेश्चन tan square 15 minus 1 tan square 15 plus 1 होता. आठवा तुमच्या टेक्स्टबुक मध्ये tan square 15 आणि tan square 15 plus 1 minus 1 plus 1 असा क्वेश्चन होता का नव्हता? होता का नव्हता? होता. तो व्यवस्थित चेक करा. सांगा बरं याचा आन्सर. किती जणांना आन्सर सांगता येईल याचा? किती जणांना याचं आन्सर सांगता येईल? याचं पुढचं फॉर्मेशन येत नसेल तर काय केलं पाहिजे? याला कन्वर्ट केलं पाहिजे. सांगा बरं 1 plus cot square काय असतो रे?
1 plus cot square theta equal to what? 1 plus cot square theta equal to what? Cosec square theta, correct? खालचा पार्ट कोसेक म्हणून घेऊ शकता आणि याला साइन बाय कॉस, कॉस बाय साइन मध्ये आणा, कॉस बाय साइन -1, करेक्ट? असं करू शकता. ट्राय दिस cos minus sine by sine, right, into cosec square, cosec square theta. हा क्रॉस मल्टिप्लाय करा, इकडे कॉटचं कन्वर्जन घ्या. 15 डिग्री वगैरे लिहित बसत नाही, अँगल तोच आहे, आपल्याला माहिती आहे आता, राईट? क्रॉस मल्टिप्लाय घेतलं, कॉस मायनस साइन डिवायडेड बाय साइन. एक साइन आणि एक कोस एक काय होतं राजांनो? कॅन्सल होतं. न्यूमरेटर कॉस मायनस साइन आहे, डिनॉमिनेटर कोसेक आहे. डिनॉमिनेटर काय आहे? कोसेक आहे. डिनॉमिनेटर कोसेक आहे, राईट? अजून एक हिंट बेस नाही, कोसेक नका करू, यालाच कन्वर्ट करा. कॉस बाय साइन -1 कॉस स्क्वेअर साइन स्क्वेअर, इथं इझी पडेल तुम्हाला. कॉस स्क्वेअर साइन स्क्वेअर +1 क्रॉस मल्टिप्लाय करा. कॉस स्क्वेअर मायनस साइन स्क्वेअर डिवायडेड बाय साइन स्क्वेअर डिवायडेड बाय मेन डिनॉमिनेटर कॉस स्क्वेअर साइन स्क्वेअरची व्हॅल्यू 1 डिवायडेड बाय साइन स्क्वेअर. हा साइन स्क्वेअर कॅन्सल. सांगा रे हा फॉर्म्युला. कॉस स्क्वेअर थीटा मायनस साइन स्क्वेअर थीटा काय असतो? कॉस स्क्वेअर थीटा प्लस साइन स्क्वेअर थीटा 1 असतो, म्हणजे मेन डिनॉमिनेटर इथं 1 आलं. इथं सांगा रे याचा आन्सर कॉस स्क्वेअर मायनस साइन स्क्वेअर काय झाला? कॉस 2 थीटा, थीटा किती आहे? 15 डिग्री. कॉस ऑफ किती? 30 डिग्री. कॉस 30 ची व्हॅल्यू √3/2. ऑप्शन इज ब. ब इज द ऑप्शन. ब इज द ऑप्शन. समजलं का? आता पहा, अननेसेसरीली मी कशात गेलो होतो? कोसेक मध्ये. लगेच समजून आलं की तिथं टर्न बसत नाही आपल्याला. हे कळालं पाहिजे. हे येईपर्यंत थोडासा वेळ लागतो, एकदा आलं की नंतर जाणार नाही. तेवढा प्रयत्न तुम्हाला ठेवावा लागेल सुरुवातीला. तेवढा स्ट्रॉंगनेस तुमच्यामध्ये एकदा बिल्ड झाला की ते विसरू शकत नाही तुम्ही. आपण याला ट्रायल आणि एरर म्हणतो. आता मी पहिल्यांदा एक ट्राय करून बघितलं फक्त, मला वाटलं मिसमॅच होतात कॅल्क्युलेशन्स. नंतर काय लक्षात आलं की कॉस स्क्वेअर थीटा साइन स्क्वेअर थीटा असं तयार करता येतो. का नाही त्याचा बेनिफिट घ्यायचं मला सांगा? साइन स्क्वेअर थीटा कॉस स्क्वेअर थीटा असा तयार होताना दिसतोय मला, त्याचा बेनिफिट होतो. कॉस स्क्वेअर मायनस साइन स्क्वेअर तयार होताना दिसतोय, याचे बेनिफिट जास्त आहेत आपल्याला. कळलं का? ट्रिगो आहे, सगळा गोल आहे, गोल. त्यामुळे थोडस तुम्हाला वर्कआउट करताना काय केलं पाहिजे आणि काय अवॉइड केलं पाहिजे हे सुद्धा कळालं पाहिजे. काही वेळेस येतं आन्सर फिरून फिरून येतं, पण फिरून आलं असतं त्याचा आन्सर. पण ही सोपी पद्धत होती मला असं वाटतं. कॉट इज कन्वर्टेड ॲज कॉस बाय साइन, कॉट इज कन्वर्टेड ॲज कॉस बाय साइन. आलं? याचा यूज कळाला का तुम्हाला? याचा यूज कळाला का? कॉस स्क्वेअर थीटा मायनस साइन स्क्वेअर थीटा इज कॉस 2 थीटा. लिहून ठेवा साईडला फॉर्म्युला. कॉस 2 थीटाचा फॉर्म्युला काय? कॉस 2 थीटाचा फॉर्म्युला कॉस स्क्वेअर थीटा मायनस साइन स्क्वेअर. एकदम शॉर्ट मध्ये लिहितं, असं समजू नका काहीतरी लिहिलंय. ते शॉर्ट मध्ये लिहिलंय फक्त. ते फॉर्म्युले पाठ करून चालत नाही, फॉर्म्युले इम्प्लिमेंट करावे लागतात. अर्थ समजतोय का मला काय म्हणायचं ते? फॉर्म्युले ऋषिकेश, फॉर्म्युले इम्प्लिमेंटेशन जमेल का? फॉर्म्युले पाठ नकोय. तुम्हाला वाटत असेल हे कुठून येतं आणि काय येतं सगळं, तर दिलेले फॉर्म्युले पहिले काय करा, व्यवस्थितपणे लिहून ठेवा. त्याचे प्रूफ थोडेसे लिहून ठेवले तर लक्षात राहतील तुमचे. सगळ्यांचे प्रूफ नाही. साइन 2 थीटा कॉस 2 थीटा साइन ए प्लस बी कॉस ए प्लस बी चे प्रूफची गरज नाहीये, ते लक्षात राहू शकतात. काही फॉर्म्युले डिझाईन झाले, डिझाईन नवीन तयार झालेत. मी म्हणलं ना टिग्नोमेट्री म्हणलं तर दोनच आहेत, 2 डॉन आहेत आपल्याकडे ट्रिगो मध्ये, एक साइन आणि दुसरा कॉस. बस याने धुमाकूळ घातला ट्रिगो मध्ये. त्या दोघांनी धुमाकूळ घातलाय. मी पहिल्याच लेक्चर मध्ये तुम्हाला सांगितलं. 2 साइन आणि कॉस यांनी धुमाकूळ घालून ठेवलेला आहे आणि तो आपल्याला पचला पाहिजे. एकदम पचला की झालं, मग येणार बरोबर सगळ्या गोष्टी. झेपलं क्वेश्चन? नेक्स्ट क्वेश्चन ट्राय करा. साइन एक्स कॉस एक्स 1/5 आहे, tan 2x ची व्हॅल्यू विचारली आहे. ट्राय दिस.
साइन एक्स प्लस कॉस एक्स इक्वल टू 1/5 आहे. किती जणांना याच्या बाबतीत थिंकिंग प्रोसेस काय सांगाल? tan 2x आहे, साइन एक्स प्लस कॉस एक्स कॉम्बिनेशन दिलंय, हाऊ इट वर्क्स. तुमच्याकडे एमसीक्यू बुक आहे, पहिली प्रायोरिटी आपल्या टेक्स्ट बुकला द्या. आपलं टेक्स्ट बुक पहिल्यांदा क्लिअर करा. मी सांगतो त्याच्याशिवाय होणार नाही. ज्यांना आउट ऑफ मार्क्स पाहिजे त्यांनी टेक्स्ट बुक मध्ये लाईन ना लाईन, ओळ न ओळ व्यवस्थित करून ठेवायची. विचारल्याशिवाय येणार नाही तुम्हाला. मी तुम्हाला सांगतो, घरी बसून वाचून होणार नाहीये. नुसतं डाऊट विचारत राहा. टेक्स्ट बुक फिनिश करा पहिल्यांदा. टेक्स्ट बुक मधली लाईन ना लाईन, ओळ न ओळ पहिले क्लिअर करून घ्या. तुम्ही तुमच्या स्पीडनी जा. इतरांची कंपॅरिझन सोडून द्या. कोणी हुशार कोणी असं काही नसतं. तुम्ही टेक्स्ट बुक हँडलिंग शिकलात आणि पुढचं टेक्स्ट बुक म्हणजे एमसीक्यू आहे बुक. बास, हे दोन गोष्टी तुम्हाला व्यवस्थित करायच्या. 11वीला ही ट्रिक तुम्हाला एकदा समजली की 12वी खूप इझी आहे. खूप इझी आहे. बिलीव्ह. 11वी फक्त समजून घ्या. तुम्हाला फॉर्म्युले पाठ नाही करायचे. पाठ करून नाही चालत. पाठांतर करून चालत नाही. इम्प्लिमेंटेशन असतं. इम्प्लिमेंटेशन स्ट्रिगो इम्प्लिमेंट करता आलं पाहिजे. इम्प्लिमेंटेशन खूप गरजेची गोष्ट आहे. ऍक्च्युअल 12th तसं आहे. इम्प्लिमेंटेशन खूप गरजेचं आहे. 24/7. ओके, करेक्ट. येस, 24/7 सर्व्हिस. ऑप्शन डी इज द करेक्ट ऑप्शन. कसं आलं चेक करा. याचा स्क्वेअर करा रे. याचा पण स्क्वेअर होणार, याचा पण स्क्वेअर होणार. सांगा, साइनचा स्क्वेअर कॉसचा स्क्वेअर प्लस 2 इंटू साइन इंटू कॉस. करेक्ट. जमलं शॉर्ट मध्ये. साइनचा स्क्वेअर कॉसचा स्क्वेअर 2 इंटू साइन आहे. ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअरचा एक्सपान्शन. ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअरचा एक्सपान्शन. ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअरचा एक्सपान्शन. ए स्क्वेअर बी स्क्वेअर 2 इंटू ए बी इक्वल टू 1/25. करेक्ट. साइन स्क्वेअर कॉस स्क्वेअरची व्हॅल्यू 1. हा साइन किती झाला 2x चा फॉर्म्युला आहे. हा साइन 2x चा फॉर्म्युला आहे. करेक्ट. इक्वल टू किती 1/25. हा +1 या साईडला आला -1. खटाखट कॅल्क्युलेशन आली पाहिजेत. साइन 2x किती रे? हा 1 मायनस, बरोबर आहे ना. 1 तिकडे गेलं. 1 - 25 डिवायडेड बाय 25 -24/25 आलं. काय आलं? साइन 2x. कॉस 2x घ्या. याच्यावरून कॉस 2x काढा. 24/25 साइन 2x. मी तर म्हणतो राईट अँगल ट्रायंगल काढा, सगळ्यात सोपं असतं. साइन म्हणजे काय? अपोजिट अपॉन हायपोटेनियस. सांगा ऍडजसंट किती मग? हा 2x आहे सपोज. ऍडजसंट किती? 7. ऍडजसंट 7 येतं. करेक्ट. तुम्हाला टॅन काढायचा आहे. अपोजिट अपॉन ऍडजसंट. संपलं. काहीच काढायची गरज नाही. सरळ राईट अँगल ट्रायंगल मारायचं. राईट अँगल ट्रायंगल करायचं त्याचं. साइन 2x ची व्हॅल्यू आली रे आली की टॅन 2x काढताना साइन 2x ची डेफिनेशन वापरा. साइन 2x ची डेफिनेशन. साइन म्हणजे काय? 2x. 2x च्या अपोजिट कोण? न्यूमरेटर. न्यूमरेटर किती? 24. बरोबर आहे. हायपोटेनियस किती? 25. मला सांगा ऍडजसंट साइड. 25 चा स्क्वेअर 24 चा डिफरन्स 49. त्याचा स्क्वेअर आणि डिफरन्स घ्यायचा असतो. पायथागोरस थेरम वापरा. यू विल गेट 7 हिअर. हा आला की काय वापरायचं? टॅन. टॅन म्हणजे काय? अपोजिट अपॉन ऍडजसंट. संपलं. टॅन 2x साठी. झेपलं का नाही? झेपलं का नाही? टिप्स अँड ट्रिक्स. टिप्स अँड ट्रिक्स वरती काम करता. तुम्हाला आयडेंटिटीकडे जायची गरज नाही. बोर्ड असेल तर वापरायचं, बोर्ड नसेल तर आयडेंटिटीची गरज नाही. हाऊ टू अप्लाय ट्रिगो समजतं का? रिपीट अगेन. ओके, रिपीट करता. लक्ष द्या. पहिली स्टेप शॉर्ट मध्ये शिका रे. हे काय बोर्ड नाहीये. मी पहिले सांगितलं हे लेक्चर्स थोडे हायफाय असतात. साइनचा स्क्वेअर कॉसचा स्क्वेअर ए चा स्क्वेअर बी चा स्क्वेअर 2 टाइम्स ए इंटू बी. आता सवय लागली पाहिजे तुम्हाला. 25 साइन स्क्वेअर ए कॉस स्क्वेअर ए ची व्हॅल्यू 1. ए स्क्वेअर बी स्क्वेअर साइन स्क्वेअर कॉस स्क्वेअर 1 झाला. 2 इंटू साइन कॉस इक्वल टू 1/25 मायनस 1. याची व्हॅल्यू 1 येते. तो पलीकडे गेला -1 झाला.
हा साइन किती झाला 2x इक्वल टू 24/25 मायनस येतं. लेट इट बी. मायनसचा काही घोळ होणार नाही आहे इथं. क्लिअर दिसतंय कारण सगळेच पॉझिटिव्ह आन्सर दिलेले आहेत. इथं 24 आहे, हायपोटेनियस 25 आहे. हे समजलं का? हा कशासाठी ट्रायंगल आहे? साइन 2x साठी आहे. साइन 2x साठी ट्रायंगल ड्रॉ करा. हा 7 येतो. झालं tan 2x. आता तरी समजलं का नाही? आता तरी समजलं का नाही? पहिली स्टेप, तुम्हाला जर असं वाटत असेल ना की क्वेश्चन आपल्याला थोडासा हेवी जात आहे, पहिली स्टेप काय? पहिली स्टेप काय? स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड. लिहून ठेवा, असं लिहित चला तुम्ही आता. स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड. ओके, पहिली स्टेप होती. पहिल्या स्टेप मध्ये आपण साइन स्क्वेअर कॉस स्क्वेअरचा एक फॉर्म्युला वापरला जो की 1 असतो. दुसरा फॉर्म्युला वापरला साइन 2x चा. साइन 2x चा फॉर्म्युला 2 इंटू साइन एक्स इंटू कॉस एक्स. असं जोपर्यंत करणार नाही ना तोपर्यंत तुम्हाला मॅथ्स नाही येणार. मॅथ्स येणारच नाही त्याच्याशिवाय. आता फोर्थ स्टेप मध्ये मी साइन 2x ची व्हॅल्यू काढून ठेवली विच इज 24/25 राईट. त्याच्यावरून tan 2x यूज ऑफ ट्रायंगल म्हणतात त्याला. यूज ऑफ राईट अँगल ट्रायंगल. कळलं? दिस इज लिंकिंग क्वेश्चन. लिंकिंग क्वेश्चन म्हणतात त्याला. लिंकिंग. पहिली स्टेप स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड. दुसरी स्टेप साइन 2x ची व्हॅल्यू काढणं. तिसरी स्टेप tan 2x त्याच्यावरून काढणं. समजला अर्थ? अर्थ समजला का? कॅल्क्युलेशन नंतर करा. कॅल्क्युलेशन सगळ्यात बकवास आहेत तुमचे. कॅल्क्युलेशनला काही तुम्हाला सांगतो खूप मेहनत घ्यावी लागणार आहे तुम्हाला. 12वीला खूप ट्रबल होतील तुम्ही जर आता लाईटली घेतलं तर. आता जर कॅल्क्युलेशन लाईट येते, तुम्ही मला कन्सेप्ट 100दा विचारून मी 100दा सांगू शकतो, तुमचे कॅल्क्युलेशन नाही सुधरू शकणार. कॅल्क्युलेशन स्वतःहून सुधारावे लागतात. एक्झाम मध्ये मी येऊ शकत नाही तुमच्या कॅल्क्युलेशन सुधारण्यासाठी. कॅल्क्युलेशन तुमची स्वतःची कमांड पाहिजे. ॲक्युरेट कॅल्क्युलेशन आलं पाहिजे. पहिली स्टेप स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड. दुसरी स्टेप साइन स्क्वेअर थीटा कॉस स्क्वेअर थीटा 1. तिसरी स्टेप साइन 2x चा फॉर्म्युला. चौथी स्टेप tan 2x. साइन 2x वरून tan 2x कसा काढला? राईट अँगल ट्रायंगल सर. राईट अँगल ट्रायंगल. टिप्स अँड ट्रिक्स वरती काम करतं सीईटी. परत सांगतोय, तुमच्या नॉर्मल पद्धतीनं नाही चालत याला. तुम्हाला स्पीड पाहिजे तर कदाचित तुम्हाला थोडेसे एक्स्ट्रा एफर्ट्स घ्यावे लागतील या फील्डमध्ये. त्याच्याशिवाय काही मिळत नाही राजांना. आज मुलं पहा, ज्यांचं इंजिनिअरिंग झालंय त्यांचं वय 22 वर्ष वय आहे. मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं. 38 लाखचं पॅकेज किंवा 40 लाखचं पॅकेज काय असतं राजांनो वर्षभरात? काय असतं? काय स्किल आहे? स्किल. पैसे नाही सांगायचे मला इथं. स्किल आहे, स्किल. डेअरिंगने घेतात हे. डेअरिंगने मुलं कशाने घेतात? डेअरिंगने घेतात. डेअरिंगने घेतात मुलं. काय लागतं? स्किल लागतं. स्किल. स्किल कुणाला नकोय आज? सर शॉर्टकट सांगा सगळे. शॉर्टकट येतील कुठून? स्वतःहून तयार करावे लागतात राजांना. त्याला धडपडावं लागतं त्याच्यासाठी. असं आलं असतं तर पटापट असे इंजिनियर बाहेर पडले असते. तसं होत नाही. तसं होत नसतं. देयर इज अ नो शॉर्टकट. शॉर्टकट नाहीये राजांना त्या गोष्टींना. स्किल असते. माझं काम काय आहे? तुमच्यामध्ये स्किल आणणं हे काम. तुमचं वर्क काय? जिथं तुम्हाला अडचण आहे ती गोष्ट सांगणं, शेअर करणं, क्लिअर करून घेणं. ओके. त्यामुळे मी तुम्हाला सांगतो, टीचरचं कंपॅरिझन सोडून द्या. तुम्हाला तुमचं सोल्युशन मिळतं का हे पहा. टीचर कंपॅरिझन बंद करून टाका तुम्ही. तुम्ही काय करा की मला सर येत नाही, विषय संपला. तुम्हाला त्या सरांना पकडायचंय आणि सांगायचं फक्त, बस सर मला हे जमत नाही, काय करू ते सांगा. तुम्हाला ते परफेक्शन द्यायचा प्रयत्न नक्कीच करते. असं होणार नाही शक्यतो. प्रत्येक शिक्षक तुमच्यासाठी धडपडतोय. ती गोष्ट फार महत्वाची आहे, लक्षात ठेवा. आज कोणीही करत नाही तसं. भरपूर क्लासेस मी ऑब्झर्व करतोय लास्ट 15 इयर्स पासून. फार क्वचित आहेत, क्वचित टीचर्स असे आहेत की ते तुमच्यासाठी हेल्प करायला तयार असतात. आज मी 1 ते 3 लेक्चर ठेवतो. किती जण अटेंड करतात? 20 ते 30 मुलं अटेंड करतात फक्त. अरे त्याचा बेनिफिट घ्या, तुम्हाला नंतर महत्व कळेल त्याचं. आज तुम्ही जेवढं कन्सेप्च्युअली क्लिअर राहाल ना, त्याचा बेनिफिट खूप मोठा राहील तुम्हाला त्याच्यानंतर. 12th 11वीवर डिपेंड आहे. परत सांगतो, तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये सांगून ठेवा. 11वी बुडाली की 12वी बुडायला वेळ नाही लागत. 12वी ऑटोमॅटिक बुडते. कशी बुडते? ऑटोमॅटिक बुडते. बुडवायची गरज नाही पडत.
12वी बुडवण्याची गरज पडत नाही, ऑटोमॅटिक बुडते 12वी त्याच्यानंतर. 12th ऑटोमॅटिक बुडालेली असते त्या विद्यार्थ्याची. 11वी व्यवस्थित नाही. आता हे मला सांगा, फॉर्म्युले पाठ करण्याने होणार आहे का हे फॉर्म्युले पाठांतराचं काम नाहीये. फॉर्म्युले पाठ करायचं कामच नाहीये हे. तुम्हाला वाटत असेल फॉर्म्युले पाठ करून होत नाही तसं. इम्प्लिमेंटेशन म्हणतात त्याला. इम्प्लिमेंटेशन जर नाही आलं तर फॉर्म्युले पाठ करून उपयोग नाही. पाठ करूनच उपयोग नाही. ड्यू ए क्वेश्चन, ट्राय, डोंट क्राय. ट्राय करा, क्राय नका करू. हे काही फॉर्म्युले आहेत, मी समजून सांगेन तुम्हाला अजून नेक्स्ट लेक्चर मध्ये. हे सुद्धा काही फॉर्म्युले आहेत, ते सुद्धा महत्वाचे आहेत. ओके, ट्राय दिस क्वेश्चन. cos of theta minus phi divided by 2. कदाचित कंपाऊंड अँगल चा यूज होईल तो. जस्ट वेट, नका सॉल्व्ह नका करू. देतो तुम्हाला क्वेश्चन, थांबा थोडंसं. ओके, करू शकता तसं क्वेश्चन. ट्राय करा. कंपाऊंड अँगलचा फॉर्म्युला आहे. कंपाऊंड अँगल फॉर्म्युला आहे. कंपाऊंड अँगल आहे, मी सांगतो तुम्हाला कसं करायचं. ओके, लक्ष द्या. cos थीटा ची व्हॅल्यू दिली आहे, cos फाय ची व्हॅल्यू दिली आहे, cos ऑफ थीटा मायनस फाय डिवाइडेड बाय 2. क्वेश्चन नाही दिसत आहे, असं कसं होईल? एकच मिनिट आहे. आता दिसतंय का? ओके. तुम्ही पहिले थीटा मायनस फाय वर अटॅक करा. हा थीटा मायनस फाय कसा मिळवाल? cos ऑफ थीटा मायनस फाय. थीटा मायनस फाय काय होईल सांगा? cos थीटा cos फाय, करेक्ट. मायनस असेल तर प्लस साइन थीटा साइन फाय, बरोबर आहे का? साइन थीटा साइन फाय. cos थीटाची व्हॅल्यू 3/5, टाका पटापट व्हॅल्यू. cos फाय ची व्हॅल्यू 4/5. साइन थीटा काढावं लागेल. cos थीटाहून साइन थीटा किती येईल रे? साइन थीटा किती येईल? हा 3/5 तो 4/5. सांगा, साइन फाय किती येईल? हा 4/5 तर 3/5. साइन थीटा 4/5, साइन फाय 3/5. सांगा किती येईल? डिनोमिनेटर 25, न्यूमरेटर किती रे? 12 + 12 24. 24/25 आलं. काय आलं? cos ऑफ थीटा मायनस फाय. cos ऑफ थीटा मायनस फाय ही व्हॅल्यू जर 24/25 असेल तर ही व्हॅल्यू किती? कोणाला सांगता येईल? कोणाला सांगता येईल? 0 नाही येणार मॅडम, प्लस येते. कसं काय 0 होईल? किती जणांना फॉर्म्युला आठवतो ते डिपेंड करतात. आपण थीटा मायनस फाय काढला फक्त, डिवायडेड बाय 2 आहे. पण हाऊ टू वर्क? हाफ अँगल म्हणतात त्याला, हाफ अँगल फॉर्म्युला. किती जणांना समजतो? हाफ अँगल फॉर्म्युला कुठं गेलेला आहे? थोडक्यात हाफ अँगल फॉर्म्युला युटिलायझेशन आहे तर ते काय आहे? हाफ अँगल फॉर्म्युला आहे कुठेतरी. यश सुतार, आन्सर इज रॉंग. वर्षिका, करेक्ट. व्हेरी नाईस. यस, काय केलं वर्षिका? व्हॉट इज द हिंट? हे समजलं का रे प्रत्येकाला? cos a मायनस बी चा फॉर्म्युला cos a cos b प्लस sin a sin b. स्टेप नंबर 1 समजली का? या MCQ ची स्टेप नंबर 1 समजली का? स्टेप नंबर 1 क्लिअर आहे का प्रत्येकाला? स्टेप नंबर 1 क्लिअर आहे का? स्टेप नंबर 1 क्लिअर आहे का प्रत्येकाला? स्टेप नंबर 1 क्लिअर आहे का प्रत्येकाला? ओके. स्टेप नंबर 2, त्याच्यावर हे कॅल्क्युलेशन्स केलेत फक्त. स्टेप नंबर 2 किती जणांना आठवेल? यस, करेक्ट वर्षिका, बरोबर आहे. व्हेरी नाईस. काय फॉर्म्युला?
फॉर्म्युला आहे आपल्याकडं 1 प्लस कॉस टू थिटा. 1 प्लस कॉस टू थिटा 2 कॉस स्क्वेअर थिटा असतं, लक्षात ठेवा. आणि 1 मायनस कॉस टू थिटा एक फॉर्म्युला असतो, दॅट इज 2 साइन स्क्वेअर थिटा. हे फॉर्म्युले व्यवस्थित करा. याच्यावरून हा फॉर्म्युला येतो 1 प्लस कॉस थिटा. सिंगल आहे 1 आहे, त्यामुळे 2 कॉस स्क्वेअर थिटा बाय 2. या फॉर्म्युल्यावरून हा डिझाईन होता, याच्यावरून हा डिझाईन होता. 1 प्लस कॉस टू थिटा इज 2 कॉस स्क्वेअर थिटा. आठवा, कॉस टू थिटाचे 4 फॉर्म्स, त्यापैकी एक आहे हा 2 कॉस स्क्वेअर थिटा मायनस 1. हा मायनस 1 इकडे घ्या रे, प्लस 1 होईल. 1 प्लस कॉस टू थिटा आलं. 1 प्लस कॉस टू थिटा इज 2 कॉस स्क्वेअर थिटा. ट्रिगोशी दुश्मनी चांगली नाही. जेवढी फ्रेंडशिप आता करून घ्याल तेवढं चांगलं आहे तुमचं. 12th मध्ये ट्रबल येणार म्हणजे येणार, गॅरेंटेड ट्रबल येणार. ते ट्रबल अवॉइड करू शकता, कमी करू शकता बाय पुटिंग एफर्ट्स राईट नाव. आता तुम्हाला एफर्ट्स घ्यावे लागतील, त्याच्याशिवाय नाही, एफर्ट्स घेतल्याशिवाय नाही. फॉर्म्युला कळाला का रे? सेकंड स्टेप नंबर 2. काय फॉर्म्युला? 1 प्लस कॉस ऑफ थीटा मायनस फाय इक्वल टू 2 कॉस स्क्वेअर थीटा मायनस फाय डिवायडेड बाय 2. 1 प्लस कॉस थीटा इज 2 थीटा. 2 थीटा असेल, डबलचं सिंगल होतं, लक्षात ठेवा. इथं थीटा मायनस फाय सिंगल आहे, त्याचा हाफ होणार, त्याच्यावरून ही व्हॅल्यू येते. सांगा 1 प्लस 24/25 इक्वल टू 2 कॉस स्क्वेअर थीटा मायनस फाय डिवायडेड बाय 2. किती होणार? 25 प्लस 24 49 डिवायडेड बाय 25 इंटू 1/2. सांगा रे आन्सर. थीटा मायनस फाय डिवायडेड बाय 2. सो 49 म्हणजे 7, त्याचा रूट घेतल्यास 25चा 5 आणि रूट 2 इक्वल टू कॉस अँगल थीटा मायनस फाय डिवायडेड बाय 2. सो ऑप्शन इज 7/5 रूट 2. 7/5 रूट 2. शर्व स्टेप नंबर 1 लिहा. स्टेप नंबर 1 लिहिली का शर्व? सवय नाही आपल्याला तशी. कॉस थीटा मायनस फाय लिहिलं का पहिल्यांदा? स्टेप नंबर 1 लिहा, कॉस ऑफ अँगल थीटा मायनस फाय. स्टेप नंबर 2 फॉर्म्युला आहे आपल्याकडं कशाचा? 1 प्लस कॉस टू थीटाचा फॉर्म्युला लिहा, तो येतो 2 कॉस स्क्वेअर थीटा. बट फॉर्म्युला पाहिजे आपल्याला कॉस ऑफ थीटा मायनस फायचा. याचा फॉर्म्युला येतो हाफ अँगल मध्ये 2 कॉस स्क्वेअर थीटा मायनस फाय डिवायडेड बाय 2. जमलं का? ही व्हॅल्यू माहित आहे, दॅट इज 24/25. कॅल्क्युलेशन विचारायचे नाही, कॅल्क्युलेशनला खूप पुअर आहेत तुम्ही. हे कॅल्क्युलेशन व्यवस्थित केलंय की आन्सर येत? सॉरी, बी नॉट डी. जमेल का शर्व? जमेल का आता? हर्ष, अनुष्का, यश, बाकीचे मैदान सोडून पळून गेलेले. यस, रुद्र, मानसी, झेपेल का ते? एफर्ट्स, राईट एफर्ट्स कामाला येतील. राईट एफर्ट्स घ्यायला शिका. लिहिले का दोन्ही फॉर्म्युले? मी काय शिकवतोय? मी शिकवतच नाहीये, मी फक्त फॉर्म्युले कसे वापरायचे हे सांगतोय. फॉर्म्युले कसे युटिलाइज करायचे ते सांगतोय, शिकवत काहीच नाहीये. तुम्ही जोपर्यंत हे लर्न करणार नाही तोपर्यंत अवघड आहे.
तुम्हाला लर्निंग नुसतं पाठांतर करून चालत नाही या गोष्टींना. यू नीड टू बी इम्प्लिमेंट करता आलं पाहिजे. स्टेप नंबर 2 सर्व तेच सांगतोय, 1 + cos 2 थीटाचा फॉर्म्युला व्यवस्थितपणे इम्प्लिमेंट करता आला पाहिजे, जो की 1 + cos थीटा आहे असं समज, आणि त्याचा हाफ अँगल तयार झाला. इथं लिहून ठेव वाटतं तर हाफ इकडे डबल असेल तर इकडे सिंगल असतं. 1 + cos 2 थीटा डबल आहे, राईट, त्याचा सिंगल झाला इकडे, सिंगल. आता लक्ष दे, कॉस ऑफ नुसतं थीटा आहे, आता हा सिंगल आहे, त्याचा किती होईल रे? 2 cos² θ/2 हाफ होणार, हाफ, सिंगलचा हाफ. हे समजलं पाहिजे. नेक्स्ट क्वेश्चन, ट्राय दिस. आला पाहिजे आता. cos 15 डिग्री इक्वल टू व्हॉट? cos 15 डिग्री इक्वल टू व्हॉट? cos 15 डिग्री इक्वल टू, आताच फॉर्म्युला आहे, फक्त फिरवलाय तर. क्वेश्चन फिरवलाय. किती जणांना समजेल? किती जणांना समजेल? क्वेश्चन फिरवलाय फक्त तिथले तेच. Yes, option is cos of 15 degree is what? अरे राजनो, 1 + cos 2 थीटा इक्वल टू 2 cos² थीटा, करेक्ट. 1 + cos 30 घ्या, 2 cos² 15 डिग्री, करेक्ट. cos 30 ची व्हॅल्यू जशाल तशी, 1 + cos 30 डिवायडेड बाय किती रे? 2, आणि त्याचा काय टोपी म्हणजे cos ऑफ 15 डिग्री, करेक्ट. आला तोच फॉर्म्युला रोटेट करून आला, तोच फॉर्म्युला रोटेट करून आला या ठिकाणी. 1 + cos 30 डिवायडेड बाय 2 इक्वल टू cos 50. एनी डाऊट? एनी डाऊट? प्लस मायनस होऊ शकतं का? यस, प्लस मायनस. ए किंवा सी ऑप्शन काय होऊ शकेल? cos 15 डिग्रीची व्हॅल्यू ग्रेटर दॅन 0 असते. 2 cos² θ/2 ऑलवेज पॉझिटिव्ह, ऑलवेज पॉझिटिव्ह, नॉट निगेटिव्ह. ऑप्शन ए इज द राईट ऑप्शन, मोस्ट करेक्ट ऑप्शन ए. प्लस मायनस नाही आहे, निगेटिव्ह येण्याचे चान्सेस नाहीच. का? cos 15 ग्रेटर दॅन 0 असतो, लक्षात ठेवा, नॉट लेस दॅन 0. ग्रेटर दॅन 0 असतो, लक्षात ठेवा, नॉट निगेटिव्ह. निगेटिव्ह येण्याचे काही चान्सेस नाही आहेत. स्पेसिफिक अँगल मेन्शन आहे त्या ठिकाणी, स्पेसिफिक अँगल मेन्शन असल्यामुळे ऑप्शन ए, नॉट सी. ओके, ओके. काय हिंट बेस्ड क्वेश्चन्स हा पार्ट काय सांगतोय तर मग मी तुम्हाला समजून सांगितलंय. इथला a + b sin थीटा, a sin थीटा b cos थीटा मध्ये a चा स्क्वेअर b चा स्क्वेअर, हे मी तुम्हाला सांगितलं.
ज्यावेळेस तुम्हाला ग्रेटेस्ट व्हॅल्यू, लिस्ट व्हॅल्यू असं विचारतात, मॅक्सिमाइज आणि मिनिमाइज. जर ऑब्झर्व केला तर तो असा आहे, कोसेक मे बी ड्यू टू नेटवर्क इश्यू. लक्ष द्या, लक्ष द्या. किती वेळ देता याच्यापेक्षा तुम्ही काय शिकता याला फार महत्व. काय शिकताना याला फार महत्व आहे. तुम्ही हेच कन्सेप्ट रेग्युलर मध्ये शिकलेत, हे कन्सेप्ट काय होतात, इलॉबरेट होतात. लाखो क्वेश्चन्स तयार होतात याच्यावरती. तुम्हाला त्याचा बेस पकडायचा आणि वर्क करायचा. जोपर्यंत हा हिंट बेस तुम्हाला सापडत नाही तोपर्यंत अभ्यास होणारच नाही तुमचा, होणारच नाही. तुम्ही म्हणाल ना माझं हे टेक्स्ट बुक झालं, ते टेक्स्ट बुक झालं, काही अर्थ नाहीये. तुम्हाला प्रश्न विचारला त्याचा आन्सर सांगता आलं पाहिजे. क्वेश्चन विचारल्यानंतर तुम्हाला त्याचा आन्सर सांगता आलं पाहिजे. लक्षात ठेवा, साइनची हायेस्ट व्हॅल्यू 1 आहे, कोसेक हायेस्ट व्हॅल्यू इन्फिनिटीकडे जाते. याच्यात मिनिमम म्हणतायत ते. स्क्वेअर असल्यास निगेटिव्ह व्हॅल्यू पॉझिटिव्ह होतात, करेक्ट. मग याचा मिनिमम बेस किती, 1 + 1 90 डिग्रीसाठी. वेन x = 90 डिग्री हा 1 मिनिमम 2 आणि कोसेक 1 पासून कुठपर्यंत जातो, इन्फिनिटीकडे. आणि हा साइनचा ग्राफ असतो. हा साइनचा ग्राफ खाली असतो, कॉसचा ग्राफ वरती आहे. इथं तुमचा एक्स ऍक्सिस आहे, इकडे वाय ऍक्सिस, इकडे वाय ऍक्सिस. मिनिमम व्हॅल्यू सांगते तुम्हाला. मिनिमम व्हॅल्यू साइनची -1 कडे जाते. मिनिमम व्हॅल्यू -1 कडे जाणं. कोसेक उलट असतं, त्याच्या एक्झॅक्ट उलटी वाटी. हा एक क्रस्ट्रफ, हा उलटा असतं, -इन्फिनिटी कडे जातं. ग्राफ लर्न करा तुम्ही. ग्राफ लर्न केल्याशिवाय येणार नाहीये. ही एक व्हॅल्यू लक्षात ठेवा, ही एक व्हॅल्यू लक्षात ठेवा. ह्या 3 व्हॅल्यूज तुम्हाला माइंड करायच्यात. माइंड इट. हा मिनिमम पकडलं जातं, हा मॅक्सिमम पकडलं जातं. मॅक्सिमम, मिनिमम. इथं प्लस पाहिजे, इथं प्लस पाहिजे. द मॅक्सिमम व्हॅल्यू सांगा पटकन, येईल तुम्हाला आता. 3 चा स्क्वेअर 9, 4 चा स्क्वेअर 16, 25 चा रूट 5, मॅक्सिमम व्हॅल्यू 5. असं त्याचा आन्सर. हॅलो, एकदम सिंपल. मग जास्त डेप्थ मध्ये जायची गरज नाहीये त्याची. मॅक्सिमम मिनिमम व्हॅल्यू अशी डिसाइड करतात. सांगा मॅक्सिमम अँड मिनिमम व्हॅल्यू ऑफ. तुम्ही याचा बेस घ्या फक्त. हा 5 बाजूला ठेवा थोड्या वेळासाठी. 5 बाजूला ठेवा थोड्या वेळासाठी. काय होईल सांगा, या केसमध्ये काय होईल. याची मॅक्सिमम व्हॅल्यू किती येईल, 9 + 16 म्हणजे 5, राईट. मिनिमम सांगितलं, मिनिमम म्हणजे निगेटिव्ह 5, पॉझिटिव्ह 5, आन्सर 0. हा या टोटल ब्रॅकेटचा आन्सर -5 मिनिमम मुळे -5 आणि ऑलरेडी +5 आहे म्हणजे 0 आन्सर. ऑप्शन इज डी इज द ऑप्शन. समजलं का, काय झालं समजलं का. इथं 3 चा स्क्वेअर 9, 4 चा 16, त्याचा रूट म्हणजे +5, पण तुम्हाला मिनिमम सांगितलं. ते आस्क फॉर द मिनिमम म्हणजे -5 पुढचा +5. हा ब्रॅकेट मिनिमम आहे, मिनिमम म्हणजे -5 पुढचा +5, आन्सर 0. आन्सर 0 या पद्धतीने. स्किलफुल क्वेश्चन्स जिथं फॉर्म्युले युटिलाइज करायचा चान्स मिळतो. हे काय आयडेंटिटी, साइन स्क्वेअर थीटा, कॉस स्क्वेअर थीटा, 1 1 + tan स्क्वेअर थीटा, सेक स्क्वेअर थीटा. आणि हे तुम्हाला आता चॅप्टर मध्ये आहे.
ट्रायंगलच्या इंटरनल अँगलचे ऍडिशन 180 डिग्री असते. हे प्रूफ तुमच्या टेक्स्टबुक मध्ये आहेत. टेक्स्टबुक मध्ये आहेत हे मिनिमम प्रूफ तुम्हाला फॉर्म्युला म्हणून JEE ला लक्षात ठेवावे लागतील. CET ला हे फॉर्म्युले डायरेक्ट पण असू शकतात. फॉर्म्युले म्हणून पण हे तुमच्या टेक्स्टबुक मध्ये सॉल्व्ह करून दिलेत तुम्हाला. टेक्स्टबुक मध्ये आहे त्याच्यातले काही फॉर्म्स आहेत, सगळेचे सगळे नाही, काही फॉर्म्स आहेत सॉल्व्ह करून दिलेत. हे डायरेक्ट फॉर्म्युले म्हणून लक्षात ठेवावे लागतात. पुढे फॉर्म्युले म्हणून लक्षात ठेवावे लागतात. असा क्वेश्चन CET ला आलेला, कॉट ए कॉट बी कॉट सी चा. टॅन आणि कॉटशी रिलेटेड क्वेश्चन एक्झाम मध्ये आला होता. हे साइन कॉसशी रिलेटेड आहे. हे ट्रायंगल बेस आहे, A + B + C = 180 डिग्री, त्याचा बेस घेऊन आलेला. हा क्वेश्चन एक्झामला आला होता CET ला. कॉट बी कॉट सी कॉट सी कॉट ए कॉट ए कॉट बी, त्याला सम मध्ये लिहिता येतं. सम ऑफ कॉट AI कॉट BI असं लिहितात याला. त्यांचं समेशन 1. हा CET ला येऊन गेलाय क्वेश्चन. सर घेतीलच तुम्हाला हे कन्सेप्ट. ओके, हे एकदम नाही येणार तुम्हाला. ट्रायंगल बेस आहेत, अजून याचे कन्सेप्ट व्हायचे. हे आता मी हे सांगत होतो, tan A/2 tan B/2 सम पार्ट, हे नाही येणार. अजून बेस कन्सेप्ट तुमचे राहिलेत. हे डिस्कनेक्ट होतो. झालं थोडंच पार्ट राहिला. जस्ट MCQ स्टार्ट करणार आहे. पुढे ट्राय करा. 1 मोर क्वेश्चन. हा ट्राय करा बरं. ट्राय दिस क्वेश्चन, इझी आहे. sin θ cos θ 1 असेल तर sin 2 θ ची व्हॅल्यू विचारली. सिंपल क्वेश्चन आहे. ट्राय दिस, ट्राय युअर बेस्ट. स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड. sin² θ cos² θ 1 असतो. आतमध्ये sin 2 θ चा फॉर्म्युला मिळेल तुम्हाला. इथला 1 कॅन्सल. sin 2 θ = किती? 0. ऑप्शन ए, डायरेक्ट. ओके, डायरेक्ट क्वेश्चन. ओके, क्वेश्चन 20. काय करा, पहिले स्क्वेअर घ्या. अशा वेळेस nth पॉवर आली की समजून घ्यायचं, स्क्वेअर घ्यायचा. x + 1/x ब्रॅकेटचा स्क्वेअर काय होईल? एक्सपान्शन x² 1/x², 2 टाइम्स x × 1/x. A + B ब्रॅकेट स्क्वेअरचा एक्सपान्शन आहे. करेक्ट. x² + 1/x² आणि हा किती मिळतो? 2 मिळतो. किती आला? 2. याचा इक्वल टू किती येणार? 2 चा स्क्वेअर 4 cos² अल्फा. cos² अल्फा. हा 2 इकडे घेतला, हा 2 इकडे जातो. किती होईल? x² 1/x² इक्वल टू स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड केलं. पहिली स्टेप स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड. पहिली स्टेप स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड. 2 कॉमन घ्या. 2 cos² अल्फा -1. सांगा रे काय असतो 2 cos² अल्फा -1? 2 cos² अल्फा -1 हा cos2 अल्फा असतो. cos2 अल्फा असतो. cos2 अल्फा असतो. छोट्या टिप्स अँड ट्रिक्स लर्न करावे लागतात पहिल्यांदा. एकदम क्वेश्चन येणार नाहीत. याला म्हणतात फॉर्म्युला इम्प्लिमेंटेशन. याच्यासाठी बसावं लागतं. बसल्याशिवाय येत नाही. बसावं लागतं त्याला कसं. येस, ऑप्शन इज डी. इथं 2 ला 2 येतो, 3 ला 3 येतात पॉवरला. 4th पॉवरला 4 अल्फा येणार, असं येत जातं. पुढे करायची गरज नाही. 2 फक्त कॉमन येतं. 2n येत नाही. दिस इज नॉट द फॉर्म. फक्त 2 येतो प्रत्येकामध्ये. आता कधी कळेल तुम्हाला? याचा क्यूब घेतल्यानंतर समजेल. बरीच लेंदी प्रोसेस आहे. तुम्हाला लक्षात ठेवा, इथं 3 असेल, इथं 3 असेल तर काय येणार? 2 cos 3 अल्फा येणार. 2 cos 3 अल्फा असं येतं. 2 cos 3 अल्फा येत. तसा हिंट बेस आहे त्याचा. ओके, आता इथून पुढचे क्वेश्चन्स आहेत.
हे मी तुम्हाला 1 बाय 1 एक्सप्लेनेशन देईल. वर्कशीट मी तुम्हाला पाठवून ठेवतो. इथून पुढचे क्वेश्चन्स करायचे तेवढं लक्षात ठेवा. साइन ए प्लस बी, साइन ए साइन बी सी आहे, कॉस ए कॉस बी डी आहे, देन व्हॅल्यू ऑफ साइन ऑफ ए प्लस बी विचार. थोडे सुरुवातीला तुम्हाला टफ वाटतील क्वेश्चन, याचं एक्सप्लेनेशन दिल्यास तुम्हाला वाटेल की फॉर्म्युल्याच्या बाहेर जात नाही, आपण फॉर्म्युल्यांच्या बाहेर जाणार नाही असे क्वेश्चन्स आहेत. तुमचे हिंट फॉर्म्युले बेस असतात, त्याच्या बाहेर क्वेश्चन जाणार नाहीत, याची मी तुम्हाला अश्युरिटी देतो. ओके, पेज नंबर लक्षात ठेवा. इथलं 32 आहे, 52 पेजेस आहेत टोटल. 32 पेज नंबर वरचे क्वेश्चन्स तुम्हाला ट्राय करायचे. ही तुम्हाला पाठवून देईल मी, ही पीडीएफ तुम्हाला पाठवली जाईल. ट्राय द सम क्वेश्चन्स. ओके ओके, वी विल कन्क्लूड द सेशन टुडे. अजून राहणारच आहेत असे सेशन्स तुम्हाला, डोंट वरी, ज्याच्यामध्ये तुम्हाला डेप्थ ऑफ एक्सप्लेनेशन्स मिळावेत, टिप्स अँड ट्रिक्स मिळावेत. हा पार्ट याच्यामध्ये राहील, हा पार्ट याच्यामध्ये राहील. ओके, थँक्यू. बुक्स एमसीक्यूचं दिले ना तुम्हाला, एमसीक्यू टेक्स्ट बुक, ज्यांचं सीईटीचं ऍडमिशन झालंय त्यांना एमसीक्यूचं टेक्स्ट बुक दिले. पहा, त्याच्यामध्ये सगळं हा डाटा आहे, डाटा आहे त्याच्यामध्ये सगळं. शॉर्टकट टिप्स ट्रिक्स त्याच्यामध्ये पण दिलेले आहेत. हे जे मी फॉर्म्युले तुम्हाला मग दाखवत होतो, हे सगळे फॉर्म्युले त्याच्यामध्ये लिहिलेले आहेत. तुम्ही ट्राय तर करा एमसीक्यूचं बुक, एमसीक्यूचं बुक ट्राय करा. नाही, हे मी वेगळे क्वेश्चन्स काढले, हे वेगवेगळ्या बुक्स मधून क्वेश्चन्स मी काढलेत. हे सगळा डाटा तुम्हाला अवेलेबल आहे एमसीक्यूच्या बुक मध्ये. ट्राय करा, ट्राय करा. तिथून तुम्ही क्लासिकल लेवल पहिले करा. पहिले काय कराल, क्लासिकल लेवल स्टार्ट करा, त्याच्यातले डाऊट डिफिकल्टी विचारत चला. फर्स्ट यू नीड टू फॉलो द क्लासिकल लेवल. कुठली लेवल? क्लासिकल. आणि त्यानंतर कॉम्पिटेटिव्ह. क्लासिकल अँड कॉम्पिटेटिव्ह. क्रिटिकल करू नका आता, डोंट डू द क्रिटिकल. क्रिटिकल लेवल आता करू नका, क्रिटिकल नंतर करा वाटलं तर. यस, जेई बुक्स नाही गिव्हन आहे. जेई साठी तुम्हाला मटेरियल प्रोव्हाइड केलं जाईल. आमचे स्वतःचे क्वेश्चन विथ आन्सर्स तुम्हाला प्रोव्हाइड केले जातील. ओके, त्याच्यावरती वर्क चालू आहे, ती टायपिंग चालू आहे. फ्रेश क्वेश्चन साठी अपडेट चालू आहे ऍज पर द एनटीए. नॅशनल टेस्टिंग एजन्सीनी बराचसा पार्ट चेंज केला आहे आता, त्याच्यामुळे ओल्ड मटेरियल देऊन उपयोग नाही. यू विल गेट द सॉफ्टवेअर. ओके, आणि त्या सॉफ्टवेअर मध्ये बरेच क्वेश्चन्स आहेत. नेक्स्ट वीक मध्ये ज्यांचं ऍडमिशन झालं असेल त्यांना जेई आणि सीईटी साठी सॉफ्टवेअर मिळेल. ऍप, थोडक्यात ऍप टाइप मध्ये, क्लाउड बेस आहे. त्याच्यातून तुम्ही भरपूर क्वेश्चन ऍक्सेस करू शकता, 1000 ऑफ क्वेश्चन्स ऍक्सेस करू शकता. सुरुवातीला वर्षिका ते टफ वाटतात. पुस्तकाच्या सुरुवातीला QR कोड आहे, QR कोड. चेक दॅट, स्कॅन दॅट, यू विल गेट आन्सर्स. बुकच्या सुरुवातीला QR कोड आहे, स्कॅन दॅट अँड यू विल गेट द आन्सर्स. ट्राय दॅट, ट्राय दॅट. ऍप डेस्कटॉप वर असेल का? येस, मोबाईल आणि याच्यावरती नाही, क्लाउड बेस आहे. तुम्हाला वेब मधून ऍक्सेस करावं लागेल. www. इथून ऍक्सेस करायचं, वर्ल्ड वाईड वेब वरून ऍक्सेस करायचं. ओके, डोंट वरी. ओके, थँक्यू फॉर द युअर पेशन्स. बरेच जणांचे पेशन्स लवकर तुटतात, काही जणांनी खरंच अजूनही पेशन्स ठेवून आहेत, म्हणजे येस, यू हॅव समथिंग गट्स. ऍप वर कधी चालू होणार आहे? नेक्स्ट वीक मध्ये, मंडे ऑनवर्ड्स, उद्यापासून. ओके, थँक्यू, बाय, थँक्यू.